नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जॉग्राफी ऑप्शनल जो पेपर होता MPSC मध्ये आता राज्यसेवेचा झालेला, तर त्याचा पहिला भाग पाहिला होता किंवा पहिला पेपर आपण पाहिलेला. आज आपण दुसरा जो पेपर आहे भारताचा भूगोल, तर त्याचं डिस्कशन करूयात. कालचा पेपर जरा खूप जास्त डिटेलमध्ये मी डिस्कस केला. 2-2.25 तासाचा तो एक प्रॉपर व्हिडिओ झालाय. सो आजच्या याच्यामध्ये आपण थोडंसं कन्स्टंट असल्यामुळे आपण बेसिक गोष्टी फक्त क्वेश्चन मध्ये आपण डिस्कशन करूयात. सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुलनेने छोटा ठेवायचा विचार करतोय. सो आता पेपर 2 जो आहे, जसं मी कालही तुम्हाला म्हणलं की हा तुलनेने म्हणजे फर्स्ट पेपरच्या तुलनेने बऱ्यापैकी एक डायनामिक पेपर होता, अनालिटिकल पेपर होता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नव्हते, म्हणजे काही क्वेश्चन्स होते स्ट्रेट फॉरवर्ड, बट बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे अनालिटिकल होते. करंट अफेअर्सचं ओरिएंटेशन त्यांना होतं. सो त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पेपर 2चं प्रिपरेशन करताना तुम्हाला करंट अफेअर्स वरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. स्पेशली जे न्यूज पेपर आहेत तर ते व्यवस्थित ट्रॅक करत राहा. त्यांनी तुमचं ओपिनियन बिल्ड व्हायला मदत होईल आणि तेच ओपिनियन इथे तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना त्याची मदत होऊ शकते. सो आता सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तिथून आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की भारताचे प्राकृतिक विभाग सुबक आकृतीसह थोडक्यामध्ये स्पष्ट करा. सो भारताचे जे फिजिकल डिव्हिजन आहे तर ते प्रॉपर डायग्राम्सच्या मदतीने तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचंय. 10 मार्क्सला सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. भारताचा नकाशा काढायचा. भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला इथे हे जे काही वेगवेगळे प्राकृतिक विभाग आहेत तर ते तुम्हाला दाखवायचे आहेत. सो इथे भारताच्या नकाशामध्ये सिंपल तुम्ही ते दाखवू शकता की हा जो हिमालयाचा रिजन आहे, हा हिमालयाचा भाग. सो भारताचे एकूण जे 5 प्राकृतिक विभाग आहेत त्याच्यामध्ये हा पहिला. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे हे उत्तर भारतीय मैदान किंवा त्यालाच आपण म्हणतो गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू मैदान. सो हा पहिला हिमालय. त्याच्यानंतर हे दुसरं उत्तर भारतीय मैदान. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तर ते म्हणजे भारतीय पठार. हा जो तिसरा आहे हे भारतीय पठार किंवा त्यालाच आपण म्हणतो भारतीय द्वीपकल्प. आणि मग त्याच्यानंतर हे चौथा किनारी मैदानी प्रदेश. आणि मग त्याच्यानंतर हे आहेत बेट, अंदमान निकोबारची बेट आणि इकडे ही लक्षद्वीपची बेट. सो हे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत. सो ती इथे ब्रीफली तुम्ही एक्सप्लेन करा. याच्यामध्ये मग हिमालयाची लांबी, रुंदी, हिमालयाच्या रांगा, उपरांगा, मग ट्रान्स हिमालयास, पूर्व रांगा, ह्याच्याबद्दल डिस्कशन करा. त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानामध्ये त्याचे जे काही वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, प्रदेश आहेत, राजस्थान मैदान, पंजाब हरियाणा मैदान, गंगेचं मैदान आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान. ब्रीफली 10 मार्क्स मध्ये आहे. फक्त नावं तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर पठारामध्ये सुद्धा त्याचे 3 भाग, मध्यवर्ती उच्चभूमी किंवा सेंट्रल हायलँड नर्मदेच्या उत्तरेला, त्याच्यानंतर खाली दख्खनचं पठार, मेघालयचं पठार, हे 3 भाग. त्याच्यानंतर किनारी मैदानी प्रदेश पूर्व आणि पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आणि बेट. हे अशा पद्धतीने एक ब्रीफली तुम्ही इथे एक्सप्लेनेशन देऊ शकता. सो सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. त्याच्यानंतर भारतीय हिमालयाच्या भौगोलिक सीमा म्हणून अक्षसंधी घड्या किंवा जे सिंटॅक्सियल बेंड्स आहेत तर त्या महत्वाच्या आहेत, तर त्याची चर्चा करा. आता सिंटॅक्सियल बेंड्स काय आहेत बघा. हिमालयाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर हिमालयामध्ये जे काही महत्वाची वैशिष्ट्य येतात तर त्या वैशिष्ट्यांमध्ये ऑर्थोक्लायनल प्लॅन किंवा जे सिंटॅक्सियल बेंड्स आहेत तर हे महत्वाचे आहेत. आता सिंटॅक्सियल बेंड्स म्हणजे काय की हिमालयाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर हा जो हिमालय आहे, सो हिमालय इथे हा नंगा पर्वत म्हणून शिखर आहे. तर त्या नंगा पर्वत पासून ते नॉर्थ ईस्ट मध्ये इथे नामच्या बर्वा शिखर आहे. सो हे नामच्या बर्वा आणि हे इथे नंगा पर्वत. सो ह्याच्या दरम्यान जर पाहिलं तर हिमालयामध्ये असा प्रॉपर असा एक बेंड येतो. इथून हा हिमालय हा अशा पद्धतीनं पसरला गेलेला आहे. हिमालयाचा जर शेप तुम्ही पाहिला तर हिमालय इज लाईक दिस. ठीक आहे. सो ह्या नंगा पर्वत पासून जर पलीकडे पाहिलं तर हिमालय इकडे हिंदुकुश पर्वत, पाकिस्तानमध्ये सुलेमान, त्याच्यानंतर किरथर, त्याच्यानंतर नामच्या पर्वताच्या पलीकडे असा जो बेंड होतो हिमालयाचा जर आकार तुम्ही पाहिला ना तर तो असा शेप मध्ये दिसतो बघा. इथे नंगा पर्वत आणि इकडे हा नामच्या बर्वा. सो त्या 2
शिखरांच्या पलीकडे हिमालयामध्ये ना असा प्रॉपर एक बेंड तयार होतो. ह्याला आपण म्हणतो वेस्टर्न सिंटॅक्स किंवा पश्चिमी अक्षसंधी कडी, आणि ही आहे ईस्टर्न सिंटॅक्स. सो हे ईस्टर्न आणि वेस्टर्न सिंटॅक्सेस असे हे दोन सिंटॅक्सेस येतात. सिंटॅक्सेस म्हणजे हे जे असे बेंड्स आहेत, तर ते बेंड्स आपल्याला इथे तयार झालेले दिसतात. मुळात हे बेंड्स का तयार झाले, कारण जेव्हा भारतीय भूपट्ट युरेशियन भूपट्टाला धडकलेला, तर त्याचा हा जो रेटा आहे तो पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जरा जास्त होता, आणि त्यामुळे हिमालयाचा भाग असा थोडासा आपल्याला हा आत घुसलेला दिसतो. सो त्याच्यामुळे हिमालयाचा आकार हा अशा पद्धतीनं आर्क शेपमध्ये दिसतो, आणि ह्या सिंटॅक्सच्या पलीकडे तो अशा पद्धतीनं बेंड होतो. मग हे जे सिंटॅक्सियल बेंड्स आहेत, तर त्यांचं महत्व काय, ह्याचं सिंपल 2-3 गोष्टींमध्ये तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन देता येतं, की हे जे सिंटॅक्सियल बेंड्स आहेत, तर त्याच्यामुळे नद्या भारताच्या दिशेने डायव्हर्ट होतात. पहिला भाग म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर इथे ही सिंधू नदी आहे बघा. ही सिंधू नदी अशा पद्धतीने इकडे भारतामधून गिलगिट वगैरे, गिलगिट बाल्टिस्तान मधून पाकिस्तानमध्ये एंटर करते. सो त्याच्यामुळे हे नद्या इकडे डायव्हर्ट होतात. पुढे नामच्या बर्वा शिखराला वळसा घालून ही ब्रह्मपुत्रा अशा पद्धतीने भारतामध्ये येते. त्याच्यानंतर ह्या सिंटॅक्सियल बेंड्समुळे भारताचं प्रोटेक्शन पण केलं जातं. हिस्टॉरिकली जर तुम्ही पाहिलं तर इथे म्हणजे हे सिंटॅक्सियल बेंडच्या उत्तरेला जो जगाचा भाग आहे आणि त्याच्या दक्षिणेला जो भारतीय उपखंडाचा भाग आहे, तर त्याच्या दरम्यान एक भिंतीसारखा हा भाग उभा राहिलेला दिसतो. हिमालयाची जर सरासरी उंची तुम्ही पाहिली मुख्य हिमालयाची, तर ती 6,000 मीटर आहे. म्हणजे इमॅजिन करा की 6 किलोमीटरची प्रॉपर अशी भिंत आहे इथे, जी उत्तर भागाला भारतापासून सेपरेट करते. सो प्रोटेक्शन वाईज जर पाहिलं तर हा भाग महत्वाचा आहे. आपल्याला माहिती की इथेही खैबर खिंड वगैरे आहे. हे सगळं इथे हे डोक्यात धरण्यासारखं आहे. ह्या सिंटॅक्सियल बेंड्समुळेच भारतीय उपखंडावरती मॉन्सून प्रकारचं हवामान तयार होतं. मॉन्सून जे वारे आहेत, हे मॉन्सून वारे ह्या सिंटॅक्सियल बेंड्समुळे इथेच अडवून धरले जातात. जर ते नसते तर हा मॉन्सून लिटरली सेंट्रल एशियापर्यंत किंवा ह्या तिबेट पर्यंत तो सरकला असता. लक्षात आलं? सो ह्या काही गोष्टी आहेत जे सिंटॅक्सियल बेंड्स बद्दल तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. तिसरा क्वेश्चन नंबर 1C, पीक अवशेष हा कृषी व्यवस्थापनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. त्याच्यावरती टिप्पणी करा की क्रॉप रेसिड्यू हॅज बिकम अन इसेन्शियल पार्ट ऑफ द ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट. कमेंट. आता क्रॉप रेसिड्यूज म्हणजे काय, की पीक काढणीनंतर जे काही पिकाचे उरलेले अवशेष असतात, तर ते आहेत पीक अवशेष किंवा त्याला आपण क्रॉप रेसिड्यूज म्हणतो. आता हे जे क्रॉप रेसिड्यूज आहेत हे का महत्वाचे आहेत, 2-3 गोष्टी आहेत बघा. क्रॉप रेसिड्यूजच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर बऱ्याचदा शेतकरी झिरो टिलेज प्रॅक्टिस करतात बघा. झिरो टिलेज म्हणजे काय, की जेव्हा आपण नेक्स्ट पीक घेतो तर त्या नेक्स्ट पिकामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं मशागत करत नाही, आणि त्याच्यामुळे जे जुन्या आधीच्या पिकाचे जे रेसिड्यूज आहेत तेच खत म्हणून वापरले जातात. लक्षात आलं? जे आधीचे क्रॉप रेसिड्यूज आहेत ते शेतामध्ये असे पसरून ठेवले जातात आणि तेच खत म्हणून काम करतं. दुसरी गोष्ट काय होते की हे जे क्रॉप रेसिड्यूज आहेत, हे क्रॉप रेसिड्यूज मल्चिंग म्हणून सुद्धा वापरले जातात. मल्चिंगसाठी किंवा मृदा छादनासाठी ते वापरले जातात. आता मल्चिंग म्हणजे काय असतं, की जमीन जी आहे ना, तर ती जमीन किंवा आपली जी मृदा आहे, तर ती ह्या क्रॉप रेसिड्यूजनी झाकून ठेवायची. जेणेकरून काय होतं की इव्हॅपोरेशन कमी होतं, जमिनीची धूपही कमी होते, आणि पिकाचं जे मायक्रो क्लायमेट असतं ते बऱ्यापैकी मेंटेन ठेवलं जातं. मायक्रो क्लायमेट म्हणजे काय, की पिकाच्या उंचीपासून त्याच्या मुळापर्यंतचं जे हवामान आहे दॅट इज कॉल्ड एज अ मायक्रो क्लायमेट. सो हे मायक्रो क्लायमेट मेंटेन ठेवणं, इव्हॅपोरेशन कमी करणं, सॉइल कन्झर्व करणं किंवा तिचं इरोजन न होऊन देणं, ह्या गोष्टी मल्चिंगमध्ये अचीव्ह केल्या जातात. लक्षात आलं? दुसरी गोष्ट काय होते, जर लिग्युमिनस क्रॉप्स असतील आणि जर त्यांचे रेसिड्यूज असतील, जर द्विदल वर्गीय पिकं असतील, शेंगावर्गीय जर पिकं असतील, तर त्यांचे जे रेसिड्यूज असतात तर ते खूप महत्वाचे असतात, कारण ते नायट्रोजन फिक्सेशनसाठी महत्वाचे असतात. सो त्याच्यामुळे नायट्रोजनचं फिक्सेशन हा एक महत्वाचा भाग आहे. आपल्याला माहितीये की हे जे ग्राउंडनट वगैरे आहे, भुईमुगाच्या शेंगांच्या मुळांच्या ज्या गाठी असतात, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज असतात. सो त्याच्यामुळे हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी सुद्धा हे क्रॉप रेसिड्यूज मदत करत असतात. दुसरी गोष्ट काय होतं की हे जे पीक अवशेष आहेत, तर त्याच्यापासून आपल्याला बायोमास मिळतं, आणि ह्या बायोमास पासून आपल्याला माहिती की एनर्जी पण तयार करता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऊस जर पाहिलं तर ऊसाचं जे पाचट असतं तर त्याच्यापासून बगॅस तयार करतात बघा, आणि हे जे बगॅस असतं तर त्या बगॅस पासून इलेक्ट्रिसिटी पण तयार केली जाते. सो त्याच्यामुळे हे बेसिक गोष्टी तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता की क्रॉप मॅनेजमेंटमध्ये हे क्रॉप रेसिड्यूज का महत्वाचे आहेत. हे काही मुद्दे आपण इथे सिम्पली एक्सप्लेन करू शकतो. द नेक्स्ट
उत्तर आणि द्वीपकल्पीय भारतातील साखर उद्योग यांच्यामध्ये नेहमीच दरी राहिलेली आहे. टिप्पणी करा. आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर शुगर केन इंडस्ट्री प्रायमरली 2 एरियाजमध्ये डिवाइड केली जाते किंवा 2 एरियाजमध्ये ती डिवाइड होते. एक म्हणजे उत्तरेकडचा युपी बिहारचा मेजर भाग आणि दुसरा म्हणजे दक्षिणेकडचा महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू पर्यंतचा जो पट्टा आहे, तर तो सगळा पट्टा. आता भारतामध्ये शुगर इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ आणि साऊथ मध्ये जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय आहे बघा. उत्तरेकडे जर तुम्ही पाहिला तर उत्तर भागामध्ये पर्टिक्युलरली जो युपी बिहार वगैरेचा जो भाग आहे, तर तिथे जो शुगर केनचा जे गाळप हंगाम असतो, तर तो तुलनेने कमी आहे. कारण उत्तरेकडे थंडी जास्त असते आणि थंडी जास्त असल्यामुळे काय होतं की गाळप हंगाम हार्डली 4 महिन्याचा वगैरे आपल्याला मिळतो. कारण हिवाळ्यामध्ये दैवर पडण्याचा धोका असतो तिथे, फ्रॉस्ट आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. सो मेजरली जर तुम्ही पाहिलं तर शुगर केन जे आहे ते हा जो युपी, वेस्टर्न युपी, बिहार वगैरेचा जो काही पट्टा आहे, तर तिथे मेजरली कॉन्सन्ट्रेट आहे. पण हा भाग कर्कवृत्ताच्या उत्तरेला असल्यामुळं इथे थंडी तुलनेने जास्त असते. दुसरी गोष्ट, थंडीमध्ये दैवर पडण्याचा धोका असतो. सो त्याच्यामुळे जनरली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 4 महिने हे इथे आपल्याला गाळप सीझनचा दिसतो. तेच जर तुम्ही दक्षिणेकडे कम्पेअर केलं तर दक्षिण भाग हा ट्रॉपिकल रिजन आहे आणि मुळात शुगर केन हे ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय पीक आहे, ज्याला तुलनेने जास्त टेम्परेचर लागतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र वगैरे हा जो सगळा पट्टा आहे, तर ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला फ्रॉस्ट जनरली दिसत नाही, दैवर पडलेलं दिसत नाही. गाळप हंगाम जवळजवळ एक 7-8 महिन्यांचा आपल्याला मिळतो. दुसरी गोष्ट होती काय की इथे टेम्परेचर जास्त असल्यामुळं उसामध्ये जे सुक्रोज कंटेंट असतं, तर ते वाढतं. आणि त्याच्यामुळेच बघा महाराष्ट्रामध्ये वगैरे जर पाहिलं ना, तर जे रिकव्हरी आहे शुगर केनची, तर ती आपल्याला जास्त दिसते. उतारा आपण म्हणतो साखरेचा. सो साखरेचा उतारा म्हणजे काय की 100 किलो जर ऊस आपण गाळला तर त्यातनं किती टक्के साखर आपल्याला मिळते. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते 10-11च्या आसपास वगैरे उतारा दिसतो. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर उत्तरेपेक्षा दक्षिण भागामध्ये जे शुगर इंडस्ट्री आहे, तर ती शुगर इंडस्ट्री बऱ्यापैकी थ्राईव्ह झाली. त्याचं अजून एक जर रिझन तुम्ही पाहिलं तर ते आहे सहकारी क्षेत्र. महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिणेकडे जर तुम्ही पाहिलं तर कॉपरेटिव्ह शुगर मिल्स आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. पण तेच जर तुम्ही नॉर्थमध्ये कम्पेअर केलं तर नॉर्थ मधले जे कारखाने आहेत बऱ्यापैकी खासगी कारखाने आहेत. सो त्याच्यामुळे लोकांचे पेमेंटची इश्यूज वगैरे वगैरे हे बऱ्यापैकी फार कॉमन गोष्ट आहे. सो हे 2-3 रिझन्स आहेत की व्हाय देर इज अ गॅप बिटवीन शुगर इंडस्ट्री ऑफ नॉर्थ अँड पेनिन्सुलर इंडिया. सो हे ब्रीफली तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता. देन नेक्स्ट आहे भारतीय मान्सूनची यंत्रणा व पर्जन्यमानाचं स्वरूप का बदलत आहे, ह्याचं कारणांसहित वर्णन करा. सो भारतामध्ये जो मान्सून आहे, तर तो मान्सून का बदलत चाललेला आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचंय की भारताचा जो मान्सून आहे, सो हा मान्सून गेल्या काही वर्षांपासून जर पाहिलं तर त्याचा पॅटर्न आपल्याला चेंज झालेला दिसतो. तर हा पॅटर्न का चेंज होत चाललाय, सगळ्यात प्रायमरी रिझन जर तुम्ही पाहिलं तर ती आहे ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं की पृथ्वीचं आणि पर्टिक्युलरली जो ट्रॉपिकल रिजन आहे, तर त्या ट्रॉपिकल रिजनचं जे टेम्परेचर आहे, तर ते टेम्परेचर वाढत चाललंय. आता त्याच्यामुळे होतंय काय की जो भारताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, म्हणजे कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा जो बे ऑफ बेंगॉलचा भाग आहे, सो हा बे ऑफ बेंगॉलचा जो भाग आहे तो भाग आणि इकडे जो अरबी समुद्र आहे किंवा अरेबियन जो सीचा भाग आहे, तर तो तापतोय. पर्टिक्युलरली गेल्या काही वर्षांमध्ये एक ऑब्झर्व झाले की बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्राचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी जास्त वाढलंय आणि त्यामुळे सी सरफेस टेम्परेचर वाढल्यामुळे इथे इव्हॅपरेशन वाढतं समुद्रामधून. इव्हॅपरेशन वाढलं की हवेमधल्या बाष्पाचं प्रमाण वाढतं. बाष्पाचं प्रमाण वाढलं की ऑब्व्हियसली पावसाचं प्रमाण वाढतं. दुसरी गोष्ट होतीये काय की गेल्या काही वर्षांमध्ये ऑब्झर्व झालंय की जनरली बे ऑफ बेंगॉलमध्ये जे ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत, तर त्यांचं प्रमाण जास्त असतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये अरबी समुद्राचं सुद्धा सरफेस टेम्परेचर वाढत गेल्यामुळं जे ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत किंवा जे उष्णकटिबंधीय आवर्त आहेत, तर त्यांचं प्रमाण अरबी समुद्रामध्ये वाढत गेलंय. ऑब्व्हियसली त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला मान्सूनवरती झालेला दिसतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जर पाहिला तर जसं जसं पृथ्वीचं टेम्परेचर वाढत चाललंय, तसं तसं ध्रुवीय प्रदेशामध्ये जो बर्फ आहे, तर तो बर्फ मेल्ट होत चाललाय आणि त्यामुळे ध्रुवीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय प्रदेश ह्याच्यामध्ये जो टेम्परेचर कॉन्ट्रास्ट असतो किंवा जो तापमानामधला फरक आहे, तर तो कमी होत चाललाय आणि त्याच्यामुळे जे जेट स्ट्रीम्स आहेत,
तर ते जेट स्ट्रीमचा पॅटर्न सुद्धा चेंज होत चाललाय. मॉन्सूनमध्ये हे जेट स्ट्रीम्स फार महत्वाचे असतात, कारण हिवाळ्यामध्ये भारतावरती पश्चिमी जेट प्रवाह असतात, जे हिमालयामुळे अशा 2 भागांमध्ये डिवाइड केले जातात. आणि जेव्हा उन्हाळा असतो, उन्हाळ्यामध्ये भारतावरती ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम असतात. त्यांनाच आपण आफ्रिकन जेट स्ट्रीम्स असं म्हणतो. आणि हे जेट स्ट्रीम आपल्याला माहिती की मादागास्कर बेटांपाशी मस्कारेन्स नावाचा बेटांचा समूह आहे. मस्कारेन्स पाशी खाली उतरतात आणि तेच भारतावरती साऊथ वेस्ट मान्सून किंवा नैऋत्य मान्सून म्हणून येतं. सो पृथ्वीवरचा टेम्परेचर कॉन्ट्रास्ट चेंज झाल्यामुळं जेट स्ट्रीमचा पॅटर्न चेंज होत चाललाय. त्याचा थेट परिणाम आपल्याला मान्सून वरती झालेला दिसतो. पुढे आपल्याला हे पण माहिती की रिसेंटली पण हे न्यूजमध्ये होतं की एल निनो जो आहे, तर ह्या एल निनोचा प्रभाव सुद्धा मान्सूनवरती आता वेगाने वाढत चाललेला आहे. एल निनोची तीव्रता वाढत चाललेली आहे. सो हे एल निनो काय असतो की दक्षिण पॅसिफिकमध्ये पर्टिक्युलरली जो पेरूचा वगैरे जो किनारा आहे, तर तिथे गरम पाणी साचतं आणि त्याचा थेट परिणाम ऑस्ट्रेलिया आणि इंडियावरती आपल्याला झालेला दिसतो आणि भारताच्या मान्सूनवरती झालेला दिसतो. सो गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि ती वाढण्यासाठी एल निनो पण एक रिस्पॉन्सिबल फॅक्टर पकडला जातो. दुसरी गोष्ट काय होते की जो इंडियन ओशन डायपोल आहे, किंवा त्याला आपण आयओडी असं म्हणतो बघा, इंडियन ओशन डायपोल, जसं एल निनो असतो पॅसिफिकमध्ये, तशाच पद्धतीनं हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल असतो. आणि ह्या इंडियन ओशन डायपोलची सुद्धा तीव्रता आणि त्याची जी अनिश्चितता आहे, तर ती वाढत गेलेली दिसते आणि ऑब्व्हियसली त्याचा थेट परिणाम आपल्याला मान्सूनवरती दिसलेला दिसतो. ह्याच्यामुळे होतं काय बघा की मान्सून येणं हे डिले होत चाललंय आणि मान्सूनचा विथड्रॉल जो असतो, मान्सून निघून जाणं, हे सुद्धा डिले होत चाललंय. जनरली आपल्याकडे जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मान्सून येतो, पण गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून डिले होत चाललाय. जो मान्सूनचा जो ऑनसेट आहे तो डिले होत चाललाय आणि विथड्रॉल पण डिले होत चाललाय. जनरली जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा सीझन असतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर पर्यंत मान्सून भारतावरती राहतो. सो अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. पोल्युशन वाढत गेल्यामुळं इथले हे जे हिमनद्या आहेत, तर ह्या हिमनद्या मेल्ट होत चाललेल्या आहेत. ब्लॅक कार्बनचं प्रमाण हवेमध्ये राहतं, सो त्याच्यामुळं इथे भारताचा अल्बिडो चेंज होतो. या रिजन मधला जो बर्फ आहे तिबेटच्या प्रदेशामधला, तो मेल्ट होतो. तिबेटमध्ये जर बर्फ कमी तयार झाला तर त्याचाही परिणाम भारताच्या मान्सूनवरती होत असतो. असे खूप सारे फॅक्टर्स आहेत जे तुम्ही इथे मेन्शन करू शकता. लक्षात येतंय? नाव नेक्स्ट आता आहे भारतातील तेलबियांच्या संदर्भामध्ये. सी क्वेश्चन नंबर 2 हा 20 मार्क्ससाठी आहे की भारतातील तेलबियांचं 70% उत्पादन हे प्रमुख 4 राज्यांमधून होतं, परंतु यापैकी कोणतंही एक राज्य सर्वाधिक उत्पादकता देणारं नाही, हे विधान स्पष्ट करा. सी भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर जवळजवळ 70 ते 75% जे प्रोडक्शन होतं हे 4 राज्यांमधून होतं. प्रायमरली राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र. सो हे ती 4 राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये मेजॉरिटी ऑफ द तेलबियांचं उत्पादन होतं. मुळातच बघा, भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर ऑइल सीडचं प्रोडक्शन कमी होतं. आपल्याला ऑइल हे इम्पोर्ट करावं लागतं. भारतामध्ये बघा, ऑइल सीड आणि पल्सेस, कडधान्य आणि तेलबिया ह्यांची जी लागवड केली जाते, तर ती लागवड होते कोरडवाहू शेतीमध्ये. आणि कोरडवाहू शेतीमध्ये ही जी पिकं आपण लावतो, तेलबिया आणि पल्सेस, तर ती सेकंडरी क्रॉप्स म्हणून लावली जातात. ती मुख्य पिकं नसतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा ओव्हरऑल आपल्याकडे पल्सेस आणि ऑइल सीडचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला ऑइल सीड आणि पल्सेस इम्पोर्ट करावे लागतात. ऑइल सीडच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण जनरली जे मलेशिया वगैरे जे कंट्रीज आहेत, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, तर तिकडून आपण ऑइल इम्पोर्ट करत असतो, कारण आपल्याकडे तेवढं ऑइलचं प्रोडक्शनच होत नाही. सो जनरली आपण जे इम्पोर्ट करतो ते पाम ऑइल असतं आणि आपल्याला माहिती की पाम ऑइल आपल्या शरीरासाठी सुद्धा असंही हानिकारक आहे. सो तो भाग वेगळा. कमिंग बॅक टू दिस पॉइंट की भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे 4 राज्य आहेत, इथे प्रोडक्शन हे बऱ्यापैकी जास्त आहे. सी प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये फरक आहे. लक्षात इल्ड, उत्पन्न आणि उत्पादन ह्याच्यामध्ये फरक आहे. आता हा फरक काय आहे बघा, राजस्थान, MP, गुजरात, महाराष्ट्र ह्या रिजनमध्ये जर पाहिलं ना, तर तुलनेने ऑइल सीडच्या अंडर क्षेत्र जास्त आहे आणि त्यामुळे दर हेक्टरी जे उत्पादन किंवा जे इल्ड निघतं तर ते तुलनेने कमी आहे. लक्षात आलं? हे स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे की 4 राज्यांमध्ये प्रोडक्शन जास्त आहे, पण जे मॅक्सिमम इल्ड आहे, जे मॅक्सिमम उत्पादकता आहे, तर ती कमी आहे.
उत्पादकता आपण कशी मोजतो, तर ती मोजतो आपण दर हेक्टरी. लक्षात आलं? जर दर हेक्टरी उत्पादकता तुम्ही जर पाहिली तर ती तमिळनाडू, त्याच्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर हरियाणा ह्या राज्यांमध्ये तुलनेने जास्त असलेली दिसते. तेलबियांच्या बाबतीमध्ये बघा, हरियाणा, पंजाबमध्ये जर पाहिलं तर मोहरीचं जे उत्पादकता आहे तर ती राजस्थानपेक्षाही जास्त आहे. जे राजस्थानमध्ये प्रोडक्शन जास्त असेल मोहरीचं, पण पंजाब, हरियाणामध्ये, पर्टिक्युलरली हरियाणामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी आहे मोहरीची ती राजस्थानपेक्षाही जास्त आहे. लक्षात आलं? हे का? कारण हरियाणामध्ये सिंचनाच्या सुविधा आहेत. लक्षात आलं? तसंच जर तमिळनाडूमध्ये पाहिलं तर सोयाबीन, ग्राउंडनट वगैरे ही जी पिकं आहेत तर त्यांची जी उत्पादकता आहे ती जास्त आहे. अगेन त्याचं रिझन जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या प्रतीची बियाणं इथे वापरली जातात, इरिगेशनच्या सिस्टम्स आहेत, हायब्रिड सीड्स इथे वापरली जातं, बियाणं चांगल्या प्रतीचं इथे वापरलं जातं. सो त्याच्यामुळे इथे प्रोडक्टिव्हिटी ही जास्त आहे. आणि त्यामुळं जरी राजस्थानमध्ये क्षेत्र जास्त असलं आणि तमिळनाडूमध्ये क्षेत्र तुलनेने कमी असलं तरी पर हेक्टरी जे उत्पादन निघतं तर ते जास्त असतं. लक्षात आलं? सो ह्या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता की बाबा राजस्थान, एमपी, गुजरात, महाराष्ट्र ह्या रिजनमध्ये जे ऑइल सीड्स घेतले जातात ती प्रमुख पिकं नसतात. इथे गहू, भात वगैरे ही मेजर पिकं आहेत. जी पल्सेस घेतली जातात ती सेकंडरी पिकं घेतली जातात, ती पावसाच्या पाण्यावरती घेतली जातात. आणि जी कमी सुपीक जमीन आहे तर त्या कमी सुपीक जमीनवरती ही पिकं घेतली जातात आणि त्यामुळे त्याची जी उत्पादकता असते तर ती तुलनेने आपल्याला कमी राहिलेली दिसते. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर पुढे ढगफुटी, भारतातील ढगफुटीच्या समस्या काय आहेत आणि 2025च्या मान्सूनच्या विशेष संदर्भासहित इथे आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे. सी, आता ढगफुटी काय असते? ढगफुटी म्हणजे जेव्हा थोड्याशा एरियावरती, जनरली असं मानलं जातं की 10 स्क्वेअर किलोमीटर एरियावरती, 10 स्क्वेअर किलोमीटर एरियावरती जर एका तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपल्याला ढगफुटी झाला असं म्हणता येतं. सो ही जी ढगफुटी आहे ही ढगफुटी 2025 मध्ये आपल्याला स्पेसिफिकली त्यांनी विचारलेलं आहे. 2025 मध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या बघा. 2025 मध्ये हिमालयामध्ये वारंवार ढगफुटी व्हायची. त्याचा थेट परिणाम पंजाब मधल्या पुरांवरती पण झालेला होता. धराली, चामोली, त्याच्यानंतर हिमालयाचं उत्तर काशी वगैरे हे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत तर ह्या रिजनमध्ये वारंवार ढगफुटी झालेली दिसते. दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये वायनाडची केस झालेली बघा. इव्हन पश्चिम घाटामध्ये सुद्धा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सारखी सदृश्य परिस्थिती आणि त्याच्यामुळे लँडस्लाइड्स झालेल्या. तर हे सगळं तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. गेल्या वर्षी जर पाहिलं तर भारतामध्ये केस काय होती की गेल्या वर्षीच्या केसमध्ये जे पश्चिमी आवर्त हिवाळ्यामध्ये भारतावरती येतात तर ते खूप जास्त डिले झालेले आणि ते येणाऱ्या मॉन्सून सीझन पर्यंत भारतावरती पश्चिमी आवर्त येत होती. आता ही पश्चिमी आवर्त जेव्हा भारतावरती, पर्टिक्युलरली उत्तर भारतावरती येत असतात तर जनरली ही हिवाळ्यामध्ये येतात. पण लास्ट इयर काय झालेलं की ते उन्हाळ्यापर्यंत स्ट्रेच झालेले आणि त्याच्यामुळे काय आलेलं की इमॅजिन करा की प्रॉपर एक पश्चिमी आवर्त म्हणजे काय की एक सायक्लोन असते, एक लो प्रेशर सिस्टम असते ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॉइश्चर आणि हवा एकवटलेली असते आणि ती वर जात असते. अशी जर सिस्टम कंटिन्युअसली भारतामध्ये जर येत असेल आणि त्याच वेळेस जर दक्षिणेकडून मॉन्सून जर येऊ लागला तर ह्या मॉन्सून मध्ये सुद्धा बाष्प असतं आणि हे जे पश्चिमी आवर्त आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा बाष्प असतं. आता इथे होतं काय की जर पश्चिमी आवर्तांमध्ये बाष्पयुक्त हवा आहे प्लस नैऋत्य मान्सून मध्ये सुद्धा बाष्पयुक्त हवा आहे तर हे दोन्हीही भाग या हिमालयाच्या भागामध्ये इथे एकत्र यायचे आणि ते एकमेकांशी जेव्हा इंटरॅक्ट करायचे तर त्या रिजनमध्ये ढगफुटी होण्याचं प्रमाण हे वाढत गेलेलं दिसतं. ढगफुटी जनरली कधी होते? जेव्हा खूप जास्त बाष्पयुक्त हवा वेगाने वर जाते आणि उभा असा टॉवरिंग क्लाउड तयार होतो आणि तो क्लाउड जेव्हा एखाद्या ठिकाणी अडकतो तर तेव्हा एकाच ठिकाणी धो पाऊस पडतो. हा पाऊस जसं मी तुम्हाला म्हणलं की तासाभरामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो ढगफुटी. सो भारतामध्ये गेल्या वर्षी ही एक मेजर केस होती. ह्याचा परिणाम काय झाला बघा. धरालीची केस आपल्याला माहिती, मी त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. इव्हन या वर्षीच्या मेन्समध्ये एक प्रश्न पण त्यांनी धरालीवरती विचारलेला आहे. सो धरालीची एक क्लासिक केस झालेली जिथे भागीरथी नदीमध्ये अचानकमध्ये फ्लॅश फ्लड झालेले, लँडस्लाइड्स झालेले. त्याच्यानंतर चामोलीची केस आहे. दक्षिण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं, पर्टिक्युलरली केरळमध्ये
वायनाडची केस झालेली बघा. त्याच्यानंतर आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये कोकणामध्ये सुद्धा दरडी कोसळलेल्या. सो ही जी गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी ह्या क्लाउड बर्स्टमुळे होऊ शकतात. फ्लॅश फ्लड्स येतात. शहरी भागामध्ये जर पाहिलं तर अचानक पूर परिस्थिती निर्माण होते. जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, रोड, ब्रिजेस वगैरे, हे सगळं अचानकपणे असं वाहून खाली जातं. लँडस्लाइड्स होतात. हिमालयासारख्या भागामध्ये जर पाहिलं, नॉर्थ ईस्टमध्ये आणि वेस्टर्न जो सेक्शन आहे हिमालयाचा, तर तिथे लँडस्लाइडचं प्रमाण हे जास्त असतं. कारण हिमालय हा पश्चिम घाटाच्या तुलनेने मृदू खडकांपासून बनलेला आहे. सो हे सगळं बेसिक तुम्ही इथे डिस्कस करू शकता. द नेक्स्ट आहे द्वीपकल्पीय भारत हे अपारंपरिक ऊर्जा संसाधनांचं संभाव्य ऊर्जा स्रोत आहे, पॉवर हाऊस आहे. उदाहरणांसह सहित इथे चर्चा करा की पेनिन्सुलर जे इंडिया आहे, इट इज अ फ्युचर पेनिन्सुलर इंडिया इज अ फ्युचर पोटेन्शियल पॉवर हाऊस ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस डिस्कस विथ एक्झाम्पल. आता ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे काय लिहायचंय तुम्हाला, ऍक्च्युअल संसाधनं नाही लिहायची, तुम्हाला इथे पोटेन्शियल जी संसाधनं आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करायची. संभाव्य असा प्रश्न विचारलाय आणि तेही नॉन कन्व्हेन्शनल, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, याच्याबद्दल हा प्रश्न आहे. भारतामध्ये जर पाहिलं पर्टिक्युलरली जो पठारी भाग आहे तर त्या पठारी भागामध्ये जर पाहिलं तर अपारंपरिक ऊर्जा संसाधनं कोणती कोणती आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये असं म्हणलं जातं की भारताच्या या भागामध्ये 1500 गिगावॅटचं पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जा, इथे जवळजवळ 1100 गिगावॅटच्या आसपास इथे पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर इथे या रिजनमध्ये टायडल एनर्जी किंवा भरती ओहोटीपासून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती तयार करण्याचं पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर ओटेक, ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन, सो हा ह्याच्यानुसार पण एक एनर्जी तयार करण्याचा एक भाग आहे. त्याच्यानंतर जिओ थर्मल एनर्जी आहे, भू औष्णिक ऊर्जा. भू औष्णिक ऊर्जेचा एक भाग आहे. इव्हन द पेनिन्सुलर इंडियामध्ये आपण मगाशीच पाहिलं बघा की ऊसापासून म्हणजे ऊसाची निर्मिती पण जास्त होते. ऊसापासून आपल्याला माहितीये की कोजन प्लांट्स असतात बघा, जिथे इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. सो बायोमास पासून पण एनर्जी तयार केली जाते. सो हे काही नॉन कन्व्हेन्शनल ऊर्जा स्रोत आहे. आता सोलर एनर्जीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला माहिती की पेनिन्सुलर इंडियामध्ये हे कर्नाटका, तमिळनाडू वगैरे ह्या भागामध्ये मोठे मोठे सोलर पॉवर प्लांट्स आहेत. सो ते इथे तुम्हाला मेन्शन करता येऊ शकतं. त्याच्यानंतर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर तामिळनाडूमध्ये बघा मुपंडल हे भारतातलं सगळ्यात मोठं पवन ऊर्जा प्रकल्प आहे. ठीक आहे. तसंच जर टायडल एनर्जीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला इथे माहिती हे खंबातचा आखात, कच्छचा रिजन किंवा खालचा जो श्रीलंकेला लागून असणारा जो भाग आहे तो, तर तिथे आपल्याला भरती ओहोटीपासून ऊर्जा तयार करता येते. तसंच ओटेक एनर्जी आहे बघा, विझिंगम जे आहे साऊथमध्ये, तर तिथे ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन हा एक पायलट प्रोजेक्ट आपण लॉन्च केलेला आहे, हे तुम्ही इथे मेन्शन करू शकता. जिओ थर्मल एनर्जीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर जे अंदमान निकोबारचा रिजन आहे तिथे किंवा गुजरातचा काही रिजन आहे, कच्छ वगैरेचा जो रिजन आहे, तर तिथे तुम्हाला जिओ थर्मल एनर्जी जी आहे, जे गरम पाणी येतं खालून, तर त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचे प्लांट्स आपल्याला उभे करता येऊ शकतात. त्याचे काही आपल्याकडे पायलट प्रोजेक्ट्स पण आहेत. झारखंडमध्ये तट्टा पाणी आहे किंवा नॉर्थमध्ये जर गेलं तर, आता नॉर्थचं इथे लिहायला नाही पाहिजे पण एक जस्ट सांगतोय की मणिकरण वगैरे जो रिजन आहे हिमाचलमध्ये, तर तिथे जिओ थर्मल एनर्जी तयार केली जाते. तसंच जे साखर कारखाने आहेत तर तिथे बगॅस पासून पण इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. सो थोडक्यामध्ये हे जे 4-5-6 पॉइंट्स आहेत तर हे पॉइंट्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता. देन नेक्स्ट आहे पश्चिम भारतातील औद्योगिक संकुलांची वाढ आणि वैशिष्ट्य यांची चर्चा करा. डिस्कस द ग्रोथ अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस इन वेस्टर्न इंडिया. सो पश्चिम भारतामध्ये जे काही इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहेत तर त्यांची वाढ का झाली आणि त्यांची वैशिष्ट्य ह्याची चर्चा इथे आपल्याला करायची. आता हा जो वेस्टर्न इंडियाचा भाग आहे, वेस्टर्न इंडिया म्हणजे काय की इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो सगळा सेक्शन आहे, गुजरात, महाराष्ट्र वगैरे, हा जो पूर्ण रिजन आहे, तर ह्या रिजनच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे चर्चा करायची. आता इथे जो वेस्टर्न इंडिया आहे तर तिथे इंडस्ट्रियल ग्रोथ का झाली त्याची कारणं जर तुम्ही पाहिली तर खूप वेगवेगळी कारणं तुम्हाला सांगता येतात.
सगळ्यात पहिलं ह्याला हिस्टॉरिकल रिझन आहे बघा. कारण हिस्टॉरिकली जर पाहिलं तर इथे ब्रिटिश काळापासूनच इथे कॉटनच्या मिल्स होत्या बघा. हा सगळा रिजन जर पाहिला, गुजरात, महाराष्ट्र हा सगळा काळ्या मातीचा प्रदेश आहे जो कापसासाठी ओळखला जातो. जेव्हा अमेरिकन सिव्हिल वॉर झालेले तर त्यावेळेस लंडनला येणारा जो कापूस आहे तर तो कमी व्हायला लागला आणि मग म्हणून ब्रिटिशांनी या रिजनमध्ये कॉटन ग्रो करायला सुरुवात केली आणि मग तो कॉटन इथे हळूहळू ह्याच्याच पासून पुढे टेक्सटाईल इंडस्ट्रीज ग्रो झाल्या. सो हा एक भाग की पहिलं म्हणजे हिस्टॉरिकल रिझन्स आहेत, काही ऐतिहासिक रिझन्स आहेत. दुसरं जर तुम्ही पाहिलं तर इथे हिस्टॉरिकलीच हे पोर्ट्स आहेत बघा. इथे ह्या रिजनमध्ये मुंबई बंदर आहे किंवा गुजरातमध्ये कांडला बंदर आहे किंवा मुंद्रा पोर्ट आहे. सो हे जे पोर्ट्स आहेत हे पोर्ट्स हळूहळू हळूहळू इथे डेव्हलप होत गेले. हा दुसरा भाग. तिसरं जर पाहिलं तर इथलं हवामान, या रिजन मधलं जर हवामान तुम्ही पाहिलं तर टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी खूप चांगलं आहे. कॉटन ग्रो करण्यासाठी काळी माती लागते. ती काळी माती इथे तुम्हाला म्हणजे या रिजनमध्ये सापडते. दुसरी गोष्ट, या रिजनमध्ये ग्राउंडनट, त्याच्यानंतर तंबाखू ही पण दुसरी महत्वाची पिकं आपल्याला असलेली दिसतात. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं जर रिजन तुम्ही पाहिलं तर हा जो रिजन आहे हा रिजन जे गल्फ रिजन आहे, पर्शियाची जी आखात आहे ह्याला जवळ आहे, त्याची विसिनिटी आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की भारतामध्ये जे काही पेट्रोलियम इम्पोर्ट केलं जातं तर ते इम्पोर्ट करण्यासाठी ही जी बंदरं आहेत, ही सगळी बंदरं, मुंबई, कांडला, मुंद्रा वगैरे ही जी बंदरं आहेत ही बंदरं महत्वाची आहेत. अँड दिस इज द रिझन व्हाय की ह्या रिजनमध्ये खूप साऱ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज ग्रो झाल्या. जामनगरची रिफायनरी, अंकलेश्वर, कालोल, बालोल ही जी सगळी महत्वाची पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहेत तर ते या रिजनमध्ये ग्रो झाल्या. हे एक रिझन आहे. त्याच्यानंतर आता ह्या रिजन मधल्या इंडस्ट्रीज जर तुम्ही पाहिला तर इथे कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज आहेत बघा. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक हा पट्टा तुम्हाला दिसतो. हा पट्टा तुम्हाला माहितीये की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, एनर्जी जनरेशनसाठी हा रिजन ओळखला जातो. त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टर पण महत्वाचा आहे. जो पुणे वगैरे जो रिजन आहे तो IT हब म्हणून पुढे येतोय. त्याच्यानंतर गुजरातचा जो रिजन तुम्ही पाहिला, अहमदाबाद, वडोदरा वगैरे हा जो रिजन आहे, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज, टेक्सटाईल इंडस्ट्री ऑब्व्हियसली दोन्हीकडे आहे. सो तो एक भाग आहे. त्याच्यानंतर सुरत, नवसारी किंवा भावनगर हा रिजन डायमंड इंडस्ट्रीजसाठी पण ओळखला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे थोडक्यामध्ये मेन्शन करू शकता. सो आता नेक्स्ट तिसरा बी जो क्वेश्चन आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात. भारतीय कृषी व्यवस्थेतील कोरडवाहू शेतीचं महत्व योग्य उदाहरणांसहित विशद करा. हा खूप प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता. मी रेग्युलर क्लासेसमध्ये पण मुलांना म्हणलेलं की हे येऊ शकतं. भारताचा विचार केला ना तर भारताचा जो नेट सोन एरिया आहे तर तो आहे 140 मिलियन हेक्टर्स. ठीक आहे, 140, 141च्या आसपास. त्याच्यापैकी जवळजवळ 80 ते 100 मिलियन हेक्टरचा एरिया हा पावसाच्या पाण्यावरती आहे किंवा त्यालाच आपण म्हणतो कोरडवाहू शेतीचा प्रदेश. सो भारताचा जवळजवळ 70% भाग हा पावसाच्या पाण्यावरती आहे आणि त्यामुळेच भारतासाठी मान्सून हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. भारतामध्ये आता हा कोरडवाहू शेतीचा रिजन का महत्वाचा आहे? कारण भारताचं 90% बाजरीचं उत्पादन, जवळजवळ 80% ज्वारीचं उत्पादन, जवळजवळ 75 ते 80% पल्सेस, सेम तसंच इवन ऑइल सीड्स, कॉटन, मका ह्याचं जे उत्पादन आहे ना, हे उत्पादन आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये दिसतं. आणि भारताचा मेजॉरिटी ऑफ द एरिया हा कोरडवाहू शेतीच्या अंडर आहे. सो त्याच्यामुळे हे जे सिरियल्स आहेत, जनरली बाजरी, ज्वारी, नाचणी, ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं बघा. सो हे जे सगळे सिरियल्स आहेत तर त्याच्यासाठी हा कोरडवाहू शेतीचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, ह्या रिजनमध्ये लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन पण आहे. या रिजन मधली जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येचं जवळजवळ 40 ते 50% भाग ह्यांचा लाईव्हलीहूड ह्या कोरडवाहू शेतीवरती डिपेंडंट आहे आणि त्याच्यामुळे ही कोरडवाहू शेती भारतासाठी खूप महत्वाची आहे. या कोरडवाहू शेतीची इश्यूज काय काय आहेत? एकतर पहिली गोष्ट, पावसाचं प्रमाण फार कमी आहे. पावसाचं जे व्हेरिएबिलिटी आहे, परिवर्तनीयता, ती जास्त आहे. लेट ऑनसेट आणि अर्ली विथड्रॉल, मान्सून लेट येतो आणि लवकर जातो, त्यामुळे मिळणारे रेनी डेज कमी असतात. मान्सूनमध्ये पडणारा खंड, मान्सून ब्रेक्स आपण त्याला म्हणतो, ते इथे जास्त असतात.
जमिनीची सुपीकता तुलनेने इथे कमी आहे. सो त्याच्यामुळे ओव्हरऑल जे शेतकऱ्यांचे जे सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आहे तर ते तुलनेने आपल्याकडे इथे कमी असलेलं दिसतं. महाराष्ट्रामध्येच बघा, बागायती एरिया जो सिंचनाखाली आहे आणि जो जिरायती एरिया आहे जो पावसाच्या पाण्यावरती डिपेंडंट आहे, त्या दोन्ही भागामध्ये शेतकऱ्यांमध्येच आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक डिफरन्स बघायला मिळतो. सो हे काही मुद्दे आहेत. मग ह्याला सोल्युशन काय असू शकेल? तर पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो इरिगेशन हे एक महत्वाचा फॅक्टर असेल. ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर करा. त्याच्यानंतर सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशनच्या पद्धती इथे अवलंब करणं, जे आपण पहिल्या कालच्या पेपर 1 मध्ये आपण पाहिलं होतं. ॲग्रॉनॉमिक मेजर्स, इंजिनिअरिंग मेजर्स, क्रॉप रोटेशन करा किंवा त्याच्यानंतर स्ट्रीप क्रॉपिंग करा, पट्टा पेर पद्धत वगैरे वगैरे. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे बेसिकली करू शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे भारतातील रस्त्यांच्या वितरणाच्या घनतेवर भूगोलाचे वर्चस्व आहे, टिप्पणी करा. सो हा ट्रान्सपोर्टेशन मधून आलेला प्रश्न आहे की भारताची जी रोड्स डेव्हलपमेंट किंवा रोडची जी घनता आहे तर त्याच्यावरती जॉग्राफीचा थेट परिणाम होतो. आणि हे फार सिम्पल स्टेटमेंट आहे आणि फार कॉमन गोष्ट आहे. भारतामध्ये जर विचार केला ना तर जो प्लेन रिजन आहे तर त्या प्लेन रिजनमध्ये रस्त्यांची घनता तुलनेने जास्त आहे. किनारी भागामध्ये रस्त्यांची घनता जास्त आहे. हिमालयासारखा जो दुर्गम भाग आहे किंवा जो राजस्थानच्या वाळवंटाचा हा जो दुर्गम भाग आहे, हिमालयाचा भाग आहे, तर इथे ही घनता कमी आहे. तुलनेने जर उत्तर भारतीय मैदान पाहिलं, सपाट प्रदेश, तर इथे ही घनता तुलनेने जास्त आहे. जिथे किनारी पट्टीचा प्रदेश आहे, किनारपट्टी हा सगळा प्रदेश, केरळ वगैरे हा सगळा प्रदेश जिथे सपाट रिजन आहे बघा, तर तिथे ही घनता तुलनेने जास्त असलेली दिसते. जो पठारी प्रदेश आहे तर पठारी प्रदेशामध्ये घनता ही तुलनेने मध्यम असलेली दिसते, कारण कठीण खडकाचा भाग आहे. कठीण खडकाचा भाग असल्यामुळे इथे रोड कन्स्ट्रक्शन करणं थोडंसं कॉस्टली आहे. उत्तरेकडे प्लेन रिजन आहे, रस्ता कन्स्ट्रक्ट करणं हे तुलनेने सोपं आहे. जिथे नद्यांची घनता जास्त आहे, फॉर एक्झाम्पल बिहारचा हा मिथिला मगध मैदानाचा जो प्रदेश आहे तर तिथे पाहिलं तर नद्यांची घनता जास्त आहे, त्यामुळे तिथे ब्रिजेस जास्त टाकावे लागतात, तो खर्च जास्त आहे. हा एक वेगळा अँगल इथे आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. सो हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये इथे वाळवंटाच्या दुर्गम भागामध्ये पश्चिम घाटाचा रिजन किंवा नॉर्थ ईस्ट मधला जो सेक्शन आहे, सो त्या रिजनमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट रस्त्यांची तुलनेने कमी दिसते. सगळ्यात जास्त जी डेव्हलपमेंट आहे किंवा जी डेन्सिटी आहे ती तुम्हाला इथे उत्तर भारतीय मैदानामध्ये किनारपट्टीचा जो भाग आहे, केरळमध्ये वगैरे जर पाहिले तर वन ऑफ द हायेस्ट तुम्हाला रोड डेन्सिटी दिसते. पंजाब, हरियाणा, केरळ वगैरे या भागामध्ये, मधल्या भागामध्ये इथे तुलनेने आपल्याला घनता ही मध्यम प्रकारची दिसते. सो ह्या बेसिक गोष्टी तुम्ही इथे डिस्कस करू शकता. लक्षात येते हे? आता वेळेअभावी मी थोडंसं ही पटपट घेतो. नेक्स्ट, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट काय आहे आणि त्याची वैशिष्ट्य सूचीबद्ध करा. आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट काय आहे बघा. नावामध्येच आहे. डेडिकेटेड म्हणजे काय, तो फक्त फ्रेटसाठी असेल. फ्रेट म्हणजे काय, जी माल वाहतूक आहे ना तर त्या माल वाहतुकीलाच आपण फ्रेट ट्रान्सपोर्ट असं आपण म्हणतो. थोडक्यामध्ये हा प्रोजेक्ट काय आहे बघा, हा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये रेल्वे लाईन अशी सेपरेट टाकली जाईल की जी केवळ माल वाहतुकीसाठीच असेल. जनरली काय असतं बघा, आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याच रेल्वे ट्रॅकवरून पॅसेंजर ट्रेन पण जातात आणि मालगाडी पण जात असते. पण इथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स काय असतात की इथे फक्त ह्याच्यावरून माल वाहतूक केली जाऊ शकते. सो ह्याला आपण म्हणतो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट. सो हा इंडियन रेल्वेचा प्रोजेक्ट आहे. आता हा जो प्रोजेक्ट तुम्ही पाहिला तर ह्या प्रोजेक्टमध्ये हा जवळजवळ एक 3300 किलोमीटरच्या आसपास असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि ह्याचे 2 भाग आहेत. एक आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि दुसरा आहे ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. सो जो वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे तो JNPT पासून दादरी पर्यंत आहे. युपी मध्ये दादरी पर्यंत हा आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. आणि त्याच्यानंतर लुधियाना पासून दानकुनी पर्यंत, दानकुनी टू लुधियाना, सो हा आहे ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट. सो हा जो वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे रफली एक 1800 किलोमीटरच्या आसपास त्याची लांबी आहे आणि ईस्टर्नची आहे जवळजवळ 1500 किलोमीटरच्या आसपास.
सो इथे जर तुम्ही पाहिलं तर काही रिजनमध्ये डबल ट्रॅक्स टाकलेले आहेत. डबल स्टॅकिंग होतं, म्हणजे एक जो कंटेनर असतो त्या कंटेनरवरती दुसरा कंटेनर ठेवून त्याला डबल स्टॅकिंग असं म्हणतात. सो डबल स्टॅकिंग केलं जातं, त्याच्यामुळे एकाच खेपेमध्ये दुप्पट सामान वाहून नेलं जातं. इथे जर पाहिलं तर दोन्ही फ्रेट कॉरिडॉर्समध्ये स्पेशलायझेशन दिसतं. ईस्टर्न फ्रेट कॉरिडॉर जनरली कोळसा वगैरे जास्त ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा रॉ मटेरियलच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ओळखला जातो. जो वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे तो सिमेंट, फर्टिलायझर किंवा जे अदर पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीजचे बाय प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यासाठी हा ओळखला जातो. दुसरी गोष्ट काय होतं की ट्रेनची जी लांबी आहे तर ती ट्रेनची लांबी पण मोठी ठेवता येते. म्हणजे काही रिजनमध्ये जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या लांब वगैरे ट्रेन्स इथे तुम्हाला रन करता येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑलच भारतामध्ये जर लॉजिस्टिक कॉस्ट जर पाहिली तर ती कमी झालेली दिसते. जनरली आपला एक टार्गेट आहे की जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे तर ती कमी करायची. भारतामध्ये ती जीडीपीच्या 13-14% ती जाते, ती आपल्याला 8-10% करायची. म्हणूनच हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्ट आणि इव्हन हा जो नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोग्राम आहे, हे दोन्ही प्रोग्राम त्यासाठीच महत्वाचे आहेत. लक्षात आलं, भारताचं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये ग्रोथ करणं, 2025 मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं जे कंट्रीब्युशन आहे जीडीपी मध्ये ते 25% वाढवणं किंवा 2-3 ट्रिलियन पर्यंत 2030 पर्यंत एक्सपोर्ट वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टार्गेट्स आहेत आणि ते अचीव्ह करण्यासाठी हे दोन्हीही प्रोजेक्ट्स आपल्याला महत्वाचे आहेत. सो हे बेसिक तुम्ही इथे मेन्शन करू शकता. लक्षात येते हे. याच्यामध्ये खूप गोष्टी अजून सांगण्यासारख्या, आता वेळेमुळे मी सांगत नाही. आता हा दुसरा जो क्वेश्चन आहे, चौथा बी, तो धराली बद्दल आहे की हवामानास अनुकूल पायाभूत सुविधांवर भर दिला असता धरालीमधील घटना टाळण्यास मदत झाली असते. आता हा पण जो टॉपिक आहे ना, हा खूप डिटेलमध्ये मी धरालीच्या व्हिडिओमध्येच डिस्कस केलेला आहे, त्यामुळे तो भाग मी इथे स्किप करतोय. ठीक आहे, ह्या क्वेश्चनसाठी तुम्ही माझा युट्यूबवरचा व्हिडिओ चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे खूप डिटेलमध्ये मी चर्चा केलेली आहे. सो आता पुढच्या ह्याच्याकडे आपण जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रम किंवा त्याला आपण म्हणतो नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोग्राम, हा भारतीय औद्योगिक विकासाच्या भविष्याला आकार देण्यासाठी मदत करेल. ह्याचं क्रिटिकली एक्झामिनेशन आपल्याला करायचंय. आता हा प्रोजेक्ट काय आहे बघा, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर कार्यक्रम. हा जो कार्यक्रम आहे जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोग्राम होता, तर त्याचाच विस्तार नंतर हा राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रमामध्ये आपण केलेला दिसतो. आज घडीला भारताने असे 11 कॉरिडॉर्स डिक्लेअर केलेले आहेत की जे हळूहळू आपल्याला डेव्हलप करायचे. आता इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स ही कन्सेप्ट काय आहे ही समजून घ्या. इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स म्हणजे काय की जसं आपण पाहिलं की इकडे फ्रेट कॉरिडॉरमध्ये रेल्वेज बद्दल आपण बोलत होतो, इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा प्रोग्राम हा भाग काय असेल की भारतामध्ये पर्टिक्युलरली एखाद्या रिजनमध्ये ग्रोथ करण्यासाठी किंवा एक्सपोर्ट वाढवण्यासाठी किंवा लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यासाठी आपण एक मल्टी मोडल ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे काय की हा जो इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, म्हणजे त्याची सुरुवात झाली दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर पासून. आता हा जो DMIC कॉरिडॉर होता, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, तर त्याचाच विस्तार जसं मी तुम्हाला म्हणलं की NICP मध्ये झाला. तर इथे काय आहे की ह्या दिल्ली आणि मुंबईला कनेक्ट करणारे हाय स्पीड रेल्वेज, मोठे मोठे रस्ते, अजून जिथे शक्य आहे तिथे वॉटरवेजनी ही शहरं एकमेकांशी जोडली जातील. म्हणजे मल्टी मोडल ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज इथे दिल्या जातील. दुसरी गोष्ट, हा जो इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे तर ह्याच्या आजूबाजूला प्लग अँड प्ले इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीला जे काही आवश्यक आहे ते ऑलरेडी इथे दिलं जाईल. त्या इंडस्ट्रीने फक्त इथे यायचं आणि त्यांचं प्रोडक्शन सुरू करायचे. अशा फॅसिलिटीज आपण इथे देणार आहोत. इथे मोठी मोठी स्मार्ट शहरं आपण उभे करणार आहोत. ढोलेरा सारखं शहर आहे गुजरातमध्ये किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शेंद्रा बिडकीन वगैरे आहे बघा. तर अशी जी शहरं आहेत तर ती शहरं हळूहळू डेव्हलप होतील. असा हा मोठा प्रोजेक्ट आहे आणि असे 11 प्रोजेक्ट्स इथे एक्सपेक्टेड आहे. अगेन जसं मी तुम्हाला म्हणलं की जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे तर त्याचं जीडीपीचं कंट्रीब्युशन वाढवणं, भारताचं एक्सपोर्ट वाढवणं, ह्या गोष्टी प्लस लॉजिस्टिक मधला खर्च कमी करणं, ह्या गोष्टींसाठी हा जो NICP प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट महत्वाचा आहे. ठीक आहे. सो हे झालं चौथ्या प्रश्नाबद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वा सेक्शन बी. आता हा जो सेक्शन बी आहे की बेबी बूमचं वर्ष पूर्ण होऊनही भारताची लोकसंख्या वाढतच आहे, ह्याचं
समालोचनात्मक परीक्षण करा किंवा त्याचा एक्झामिनेशन करा. आता बेबी बूमचं वर्ष म्हणजे काय की भारतामध्ये जर पाहिलं ना तर भारताची जर डेमोग्राफिक हिस्ट्री तुम्ही पाहिली तर 1950-60चा जे दशकाचा जो भाग होता ना तर त्या काळामध्ये भारताची पॉप्युलेशन खूप वेगाने वाढली आणि त्याचा जो परिणाम आहे तो 1980 पर्यंत आपल्याला जाणवत राहिला. सो तो जो जनरेशनचा भाग आहे तर त्याला आपण म्हणतो बेबी बूम, कारण त्या कालखंडामध्ये भारताची पॉप्युलेशन खूप वेगाने वाढत गेली. आता सध्या स्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिसेंट काही रिपोर्ट्सनुसार भारताचा जो रिप्लेसमेंट म्हणजे जो TFR आहे, टोटल फर्टिलिटी रेट, TFR हा 1.94 पर्यंत कमी झालेला आहे. आता हा TFR 1.94 झाला म्हणजेच काय की तो रिप्लेसमेंट लेवलच्या खाली गेला. रिप्लेसमेंट लेवल काय मानली जाते? रिप्लेसमेंट लेवल मानली जाते 2.1. सो रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय की दोन हस्बंड, आता म्हणजे एक हस्बंड आणि एक वाईफ आहे तर त्यांनी 2.1 मुलं जन्माला जर घातली तर ही पॉप्युलेशन हळूहळू ग्रो होत राहील. लक्षात आलं. पण जर ती 2च्या खाली गेली म्हणजे हस्बंड वाईफ हे दोघं आणि त्यांनी जर एकच मुलगा जन्माला घातला तर दॅट मीन्स ह्या रिप्लेसमेंट लेवलच्या खाली तुम्ही जाता आणि त्या केसमध्ये पॉप्युलेशन डिक्लाइन होण्याची शक्यता असते. म्हणजे सध्या स्थितीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की भारताचा TFR हा 1.94 झालाय म्हणजे आता भारताचे पॉप्युलेशन डिक्लाइन व्हायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या 1960s मध्ये हा जो रेट होता हा जवळजवळ 5.8 किंवा 5.9च्या आसपास होता. लक्षात आलं. म्हणजे एका हस्बंड वाईफला 5 ते 6 मुलं जन्माला यायची. सो त्याच्यावर आता हा नंबर 1.94. आता हे असं काय ऍब्सोल्यूट नका घेऊ की 1.9 मुलं जन्माला येणं म्हणजे काय, ही फिगर आहे हे लक्षात घ्या. सो सध्या स्थितीमध्ये ही फिगर आपल्याला 1.94 पर्यंत गेलेली दिसते. तरी सुद्धा भारताची पॉप्युलेशन अजूनही वाढत आहे. लक्षात घ्या हा जो TFR 1.9 झालाय तो रिसेंटली झालाय, पण ह्याला दुसरी पण बाजू आहे बघा. भारताची अजूनही 68% पॉप्युलेशन ही रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये आहे म्हणजे ती अजूनही मुलं जन्मांना घालू शकते. आणि हा जो डेमोग्राफिक मोमेंटम आहे तर तो एवढा मोठा आहे की त्याच्यामुळे अजून आपली पॉप्युलेशन वाढतच चालली. असं इस्टिमेटेड आहे की भारताची पॉप्युलेशन 2060 पर्यंत 1.7 बिलियन किंवा अब्जांपर्यंत ती वाढेल आणि तिथून पुढे मध्ये कमी होऊ शकतं. म्हणजे अजूनही भारताची पॉप्युलेशन वाढत जाईल 2060 पर्यंत आणि तिथून खाली ती डीप होत जाईल. मग हे का झालं? अगेन पहिली गोष्ट जसं मी मगाशी म्हणलं डेमोग्राफिक मोमेंटम, दुसरी गोष्ट फिमेल एज्युकेशन वाढत गेलं, त्याच्यानंतर बर्थ रेट कमी झाला, डेथ रेटही कमी झाला. सो त्याच्यामुळे ऍब्सोल्यूट पॉप्युलेशन ग्रो होऊ लागली, अर्बनायझेशन सुरू झालं, एज्युकेशनची लेवल वाढली. सो त्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंज झाली की मुलं लोक हळूहळू कमी जन्माला घालायला लागली. पण हे सगळं आत्ता सुरू झालंय, पण आधीचा जो लॉट आहे ना तर तो अजूनही वाढतच चाललाय. सो त्याच्यामुळे आपल्याला ही पॉप्युलेशन वाढतच असलेली दिसते. सो जसं मी तुम्हाला म्हणलं की 2060 पर्यंत ती वाढेल, नंतर ती डिप करेल. सो हे तुम्ही बेसिकली इथे लिहू शकता. देन क्वेश्चन नंबर 5B, स्थानिक पर्यावरणीय परिसंस्था भारतातील ग्रामीण घरांच्या प्रकारात महत्वाची भूमिका बजावतात, उदाहरणांसहित चर्चा करा. सो थोडक्यामध्ये इथे जसं मगाशी आपण भूगोलाचा रस्त्यांवरती कसा परिणाम होतो ते पाहिलं, तसंच आता भूगोलाचा घरांवरती काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचंय की लोकल एन्व्हायरमेंट इकोसिस्टम घरांवरती कशा पद्धतीने काम करते. आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आढळते. म्हणजे हिमालयामधली परिस्थिती वेगळी आहे, राजस्थानच्या वाळवंटामधली वेगळी आहे, पश्चिम घाट किंवा अंदमान निकोबार मधली वेगळी आहे. सो हिमालयामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बर्फ वगैरे जास्त पडतो, उतार म्हणजे घरं जी आहेत तर त्यांची जी छपरं असतात ती उताराची बांधली जातात. त्याच्यानंतर पुढे घरं बांधण्यासाठी जनरली पाईन वूड वगैरे वापरलं जातं किंवा दगडांमध्ये बांधकाम वगैरे केलं जातं. थंडीपासून संरक्षण करणं वगैरे हा एक पर्पज आहे. नॉर्थ ईस्टमध्ये जर पाहिलं तर जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे, डोंगराळ भाग आहे, पूर परिस्थिती जास्त असते, ब्रह्मपुत्रा वगैरे ह्या नद्यांमध्ये जर पाहिलं तर तिथे स्टिल्ट हाऊसेस बांधतात. म्हणजे बांबूपासून घर बांधलं जातं आणि ते जमिनीपासून जास्त उंचीवरती बांधलं जातं. म्हणजे जेणेकरून पूर जरी आला तरी ते पुराचं पाणी खालून वाहून जाऊ शकतं. अशा पद्धतीची रचना असते. राजस्थान सारख्या भागामध्ये जर पाहिलं तर मातीची घरं असतात जी उन्हाळ्यामध्ये थंड राहतात आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहतात. पश्चिम घाटामध्ये जर पाहिलं तर म्हणजे घरांची जी छपरं असतात ती कौलारू असतात, उतारू असतात, म्हणजे उताराची असतात. सो त्याच्यामुळे
काय होतं की पावसाचं प्रमाण जरी जास्त असेल तर ते पाऊस सगळं ओघळून जाईल. घरं बांधण्यासाठी नारळाच्या झावळ्या वगैरे वापरल्या जातात. सो ह्या गोष्टी पठारावरती जर पाहिलं तर टेम्परेचर तुलनेने जास्त असतं उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे माळवदी घरं असतात बघा. सो हे सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे, की त्या रिजनमध्ये घराची रचना, घराचं बांधकाम साहित्य आणि घराच्या भिंती वगैरे ह्याच्यावरती त्या लोकल परिसंस्थेचा काय परिणाम होतो हे तुम्हाला इथे ब्रीफली दाखवायचं. त्याच्यानंतर तिसरं भारतातील राज्यांच्या भाषिक सीमांकनाच्या कालचक्र किंवा कालक्रमिक उदयाची चर्चा करा. सो जे टेम्पोरल इमर्जन्स आहे लिंग्विस्टिक डिमार्केशनचं स्टेट्स, तर ते इथे दाखवायचंय. म्हणजे काय की स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आत्तापर्यंत कशा कशा पद्धतीनं भाषिक प्रांत रचना झालेली आहे आणि कशा पद्धतीनं भारतामध्ये वेगवेगळी राज्य निर्माण होत चाललेली आहे. आता ही जे हिस्टॉरिकली जर तुम्ही पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला माहितीये जे काँग्रेसचं नागपूर अधिवेशन होतं 1920चं, किंवा जे सायमन कमिशन आहे बघा, तर ह्याच्यामध्ये भाषावार प्रांतरचनेचा बेस तुम्हाला सापडतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर आपण पाहिलं तर बिहारचं आसामपासून सेपरेट होणं किंवा ओरिसाची निर्मिती होणं 1936 साली. सो हे इथे तुम्हाला राज्यांची निर्मिती दिसेल. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहितीये की धार कमिशन होतं बघा, धार कमिशन होतं, किंवा JVP कमिटी होती, हे जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या वगैरे वगैरे. तर ह्या दोन्हीही कमिटीजनी लिंग्विस्टिक जे डिमार्केशन आहे तर त्याला विरोध केलेला की भाषावार प्रांतरचना नको असं त्यांनी सांगितलेलं. मग त्याच कालखंडामध्ये बघा 1953 साली जे पट्टी शिलामल्लू आहेत तर त्यांनी ते उपोषण केलं, ते एक्सपायर झाले. मग त्याच्यानंतर 1953 साली आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली. सो हे इथून ते सुरू झालं बघा. त्याच्यानंतर 1956ला आपल्याला माहिती की फजल अली कमिशन आलं. मग त्यांनी लिंग्विस्टिक स्टेट्स कसे असावेत, मग ते 16 की 14 स्टेट्स असावेत वगैरे वगैरे काहीतरी, ते अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलं आणि लिंग्विस्टिक डिमार्केशन सुरू झालं. मग त्याच्यानंतरच पुढे बघा आपल्याला माहिती की 1960s मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली. 66ला पंजाब आणि हरियाणा ह्यांची निर्मिती झालेली दिसते. त्याच्यानंतर 1970 ते 80च्या दशकामध्ये नॉर्थ ईस्ट मधले जे स्टेट्स आहेत अरुणाचल, गोवा 87च्या आसपास वगैरे त्यांची निर्मिती दिसते. 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंडची निर्मिती झाली. आता रिसेंटली 2014 मध्ये आय गेस तेलंगणाची निर्मिती झाली. तर हे सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. हेच एक्सपेक्टेड आहे इथे. ठीक आहे. सो लिंग्विस्टिक जी मागणी आहे, सुरुवातीला आपल्याला असं वाटलं होतं की जर वेगवेगळे राज्य आपण तयार केली तर भारताच्या नॅशनल इंटिग्रेशनला धोका निर्माण होऊ शकतो, पण असं काही झालेलं नाहीये. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे दक्षिण आशियातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सार्कची समर्पकता तपासा. आता हा जो प्रश्न आहे ना, हा खूप वर्षांपासून म्हणजे तसाच प्रश्न आहे. जे मी प्रिपरेशनच्या काळामध्ये सुद्धा हा प्रश्न मी अभ्यासलेला आणि आजही तो प्रश्न एमपीएससीने विचारला की हे सार्क ऍक्च्युअली ह्याची गरज काय. 1985 साली त्याची स्थापना झाली. दक्षिण आशियामधले जे देश आहेत तर त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सार्क संघटना स्थापन केलेली. पण अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं म्हणजे 2014 पासून ह्या सार्कची एकही कॉन्फरन्स झालेली नाही. त्याचं बेसिक जर रिझन पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान मधलं असणारी रायव्हलरी एक त्याचं मेजर रिझन आहे. पाकिस्तानने वारंवार दहशतवादी हल्ला करणं, त्याला भारताने अपोज करणं, भारताने त्याच्यावरती डिस्कशन करणं वगैरे. आणि सार्कचा जो अजेंडा आहे तर त्याच्यामध्ये हे मेन्शन आहे की कोणतीही बायलॅटरल चर्चा तिथे होता कामा नये. सो त्याच्यामुळे भारत पाकिस्तान इश्यू तिथे डिस्कस केला गेला नाहीये. सो त्याच्यामुळे सार्क ही संघटना लिटरली आता सध्या स्थितीला डॉर्मंट स्टेजमध्येच आहे. काही प्रमाणामध्ये जर तिचं म्हणजे अचीवमेंट पाहिली तर डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये किंवा सार्क युनिव्हर्सिटी स्थापन झालेली तो एक भाग आहे. साफ्टा जो आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, आय थिंक 2006ला ते साईन झालेलं, पण त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा किती डेव्हलपमेंट झालेली आहे हे डाऊटफुलच आहे. दरम्यानच्या काळामध्ये बघा भारताने सार्कलाच काउंटर करण्यासाठी किंवा एक पिव्होट घेण्यासाठी बिमस्टेक जी आहे तर ह्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त लक्ष घातलं. दुसरी गोष्ट काय झाली की चायनाचा जो बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह आहे BRI, तर ह्या प्रोजेक्ट
मध्ये सुद्धा खूप सारे सार्क देश सामील व्हायला लागले. सो त्याच्यामुळे चायनाचा इथे हस्तक्षेप वाढला. भारताने सुद्धा बिमस्टेक वरती लक्ष दिलं किंवा मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन वगैरे वगैरे ह्यासारखे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत तर तिथे भारताने लक्ष घालायला सुरुवात केलं आणि त्याच्यामुळे ही जे सार्कची समर्पकता आहे तर ती हळूहळू कमी झालेली दिसते. आता अनफॉर्च्युनेटली सार्क जे आहे ते नॉन रेलेव्हंट पण नाहीये, पण ते खूप काम करत आहे असं पण नाहीये. सो असं हे एकदम न्यूट्रल किंवा दोलायमान स्थितीमध्ये ही सध्याची ऑर्गनायझेशन आहे. जसं कॉमनवेल्थ आहे जे नुसतीच नावापुरती शिल्लक आहे, तसं सार्कचं अजून झालेलं नाहीये. काही एरियाजमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे, कोविड आहे, तर ह्या कालखंडामध्ये सार्कचे देश एकमेकांना मदत करताना आपल्याला दिसतात. सो हे थोडेफार चर्चा तुम्ही इथे करू शकता. पुढे आहे मानव वन्यजीव संघर्षामुळे अलीकडच्या काळात हत्तींची संख्या कमी होत आहे याची चर्चा करा. आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर एशियाटिक लायन्स किंवा एशियाटिक एलिफंट्स हे इथले हेरिटेज अॅनिमल्स आहेत आणि त्यांचं संरक्षण करणं हे काळाची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं ना तर गेल्या काही वर्षांमध्ये भारताची हत्तींची संख्या ही 27,000 वरून 22,000 पर्यंत कमी झालेली दिसते. त्याला वेगवेगळे रिझन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलंच आहे मॅन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट. आता होतं काय की जेव्हा भारतामध्ये एखादा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतो, लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतो, रोड किंवा रेल्वे सारखा, तर त्यावेळेस होतं काय की हत्तींचं जे अधिवास आहे तर ते फ्रॅगमेंट होतं, 2 भागांमध्ये डिवाइड होतं. जर मधून असा हा रोड गेला आणि हा एवढा जर हॅबिटॅट किंवा अधिवास असेल हत्तीचा तर तो बायफर्केट होतो किंवा त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं आणि त्याच्यामुळं हत्तींचा अधिवास जो आहे तो श्रिंक केला जातो. बऱ्याचदा काय होतं की सेंट्रल इंडियामध्ये वगैरे हे दिसतं बघा की हे रोड किंवा रेल्वेजला धडकल्यामुळं हत्तींचं मृत्यू होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण हत्तींच्या अधिवासामधूनच तुमचा रस्ता आणि रेल्वेज जातात आणि त्यामुळे हत्तींचा कळप रेल्वेला धडकणं, रस्त्यांमध्ये ऍक्सिडेंट होणं हे प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट काय आलं की हत्तींचा जर अधिवास कमी झाला तर ती मानवी वस्त्यांकडे येऊ लागतात आणि मग त्यामुळे मानव आणि वाईल्ड लाईफ हा संघर्ष सुरू होतो. मग हत्तींना पॉइझनिंग करणं किंवा इलेक्ट्रिक शॉक देणं, इलेक्ट्रिक्युशन करणं ह्या गोष्टी होऊ लागतात किंवा सुडाची भावना शेतकऱ्यांमध्ये जागणं ह्या गोष्टी सुरू होऊ लागतात. सेंट्रल भागामध्ये हे प्रामुख्याने आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट काय होते की हे जे हत्ती आहे तर ह्या हत्तींच्या प्रोजेक्ट म्हणजे कन्झर्वेशनसाठी आपण 1992ला प्रोजेक्ट एलिफंट वगैरे लॉन्च केलेला. त्याचे काही प्रमाणामध्ये म्हणजे काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत, पण तरी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी इथे अजूनही करणं बाकी आहे. लक्षात हत्तींची तस्करी होणं, वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट असणं, हॅबिटॅटचं फ्रॅगमेंटेशन होणं, ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे झालेल्या दिसतात. ठीक आहे. सो 10 मार्कमध्ये इथे जास्त काही स्कोप नाही लिहायला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 6वा प्रश्न, इंडिया अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट टेक्नॉलॉजीची शहरी लोकसंख्येच्या आपत्ती निवारण आणि व्यवस्थापनामध्ये कशी मदत होते. सो इंडिया अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जी टेक्नॉलॉजी आहे तर ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे सॅटेलाइट्सची सिरीज आपल्याला बघायला मिळते. मग ह्याच्यामध्ये रिसॅट आहेत, त्याच्यानंतर कार्टोसॅट आहेत जे मॅपिंगसाठी वापरले जातात, हे रडार इमेजिंगसाठी वापरले जातात. त्याच्यानंतर रिसोर्स सॅट्स आहेत, रिसोर्सेसच्या मॅपिंगसाठी रिसोर्स सॅटेलाइट, किंवा मेट सॅट आहे मेट्रोलॉजिकल डेटासाठी, ओशनचा अभ्यास करण्यासाठी ओशन सॅट आहेत, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत. असे हे खूप सारे जे सॅटेलाइट्स सिरीज आहेत ना तर त्याचं डिझास्टर मिटिगेशनसाठी आणि अर्बन रिजन मध्ये त्याचं युटिलिटी काय आहे हे थोडक्यामध्ये तुम्हाला इथे सांगायचं आहे. आता हे जे सॅटेलाइट्स आहेत त्याच्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी लिहिता येतात. तर हे जे सॅटेलाइट्स आहेत तर हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये डिझास्टर येण्याच्या आधी, डिझास्टर आल्यानंतर आणि येऊन गेल्यानंतर ह्या 3ही स्टेजेसमध्ये आपल्याला मदत करत असतात. हे जे मेटसॅट किंवा ओशनसॅट सारखे जे सॅटेलाइट्स आहेत, एखादं चक्रीवादळ समुद्रामध्ये तयार होत आहे किंवा एखादं आवर्त तयार होत आहे तर त्याचा आपल्याला रिअल टाइम डेटा आपल्याला डिझास्टरच्या आधीच प्रोव्हाइड करता. डिझास्टर येत असताना एखाद्या ठिकाणी पूर आला, वणवा आला तर त्याच्या मॅपिंगसाठी रिसॅट सारखे किंवा कार्टोसॅट सारखे जे सॅटेलाइट्स आहेत ते आपल्याला रिअल टाइमचा डेटा देत असतात. डिझास्टर येऊन गेल्यानंतर किती रिजन फ्लड अफेक्टेड आहे, पूरग्रस्त आहे, वणवा किती एरियावरती झालेला आहे, त्याचं नुकसान किती झालेलं आहे, ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथून मिळत असते. दुसरं, अर्बन एरियाजमध्ये जर पाहिलं तर अर्बन एरियाजमध्ये
प्लॅनिंगसाठी हे सॅटेलाइट्स आपल्याला मदत करतात की कोणत्या एरियाची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेली आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यासाठी, ग्रीन पॅचेस कुठे कमी झालेले आहेत, कुठे वाढवण्याची गरज आहे, वॉटर बॉडीज कुठल्या शहरामध्ये कुठे श्रिंक झालेले आहेत, अजून मॅनग्रुव्ज कुठे त्यांच्यावरती एन्क्रोचमेंट झालेली आहे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ओळखण्यासाठी ह्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजीचा आपल्याला मदत होत असते. हे तुम्ही इथे सांगू शकता. त्याच्यानंतर सध्याच्या नागरीकरणाच्या संदर्भामध्ये अशोक मित्रांच्या शहरी वर्गीकरण पद्धतीच्या समर्पकतेची चर्चा करा. सो अशोक मित्रांचं जे वर्गीकरण होतं, आय थिंक ते 1960चं वगैरे ते वर्गीकरण होतं. आणि अशोक मित्रांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे अर्बन जॉग्राफीमध्ये, तर ते खूप महत्वाचं आहे. अशोक मित्रांनी जेव्हा 1960s मध्ये हे वर्गीकरण केलेलं, तर त्यावेळेस त्यांनी 3 प्रकारची शहरं आयडेंटिफाय केलेली. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शहरं, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग टाउन्स आणि दुसरी होती कमर्शियल टाउन्स. सो एखाद्या शहरामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर प्रॉमिनंट असेल तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग टाउन म्हणलं जातं. जर एखाद्या शहरामध्ये वाणिज्यिक किंवा इन फायनान्शियल जर ऍक्टिव्हिटीज होत असतील तर दॅट इज अ कमर्शियल. आणि जर ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे असेल किंवा त्याला सर्व्हिस टाउन असंही त्यांनी म्हणलं गेलं. सो कुठल्याही शहराचं जे प्रमुख कार्य असतं तर त्याच्यावरून जे वर्गीकरण केलं जातं त्याला आपण म्हणतो फंक्शनल क्लासिफिकेशन. पहिल्या पेपरमध्ये सुद्धा आपण ते डिटेलमध्ये त्याची चर्चा केलेली. त्याचाच इथे पेपर 2चा काही भाग येतो. आता अशोक मित्रांनी जे हे क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे तर त्याचा आज घडीला रेलेव्हन्स काय आहे बघा. आज घडीला सुद्धा बघा भारतामधली बहुतांशी शहरं त्यांच्या फंक्शनवरून ओळखली जातात. म्हणजे जमशेदपूर म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये आयर्न अँड स्टील इंडस्ट्री येतं, किंवा हरिद्वार म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये धार्मिक काहीतरी आहे हे डोक्यामध्ये येतं, किंवा पुणे म्हणलं की एज्युकेशनल हब, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असं आपण त्याला म्हणतो, हे डोक्यामध्ये येतं. सो एखादं शहर अजूनही भारतामध्ये एका पर्टिक्युलर कारणासाठी प्रायमरली ओळखलं जातं. सो ते त्याचं फंक्शन असतं. हा मुद्दा अजूनही रेलेव्हंट आहे. दुसरी गोष्ट, अर्बन प्लॅनिंग करत असताना जर एखाद्या शहराचं जर तुम्हाला बेसिक फंक्शनल प्रायमरी फंक्शन जर माहिती असेल तर तशी तुम्हाला तिथे डेव्हलपमेंट करता येते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल राऊरकेला आहे किंवा जमशेदपूर आहे किंवा दुर्गापूर आहे, इथे हेवी इंडस्ट्रीज आहेत किंवा अल्युमिनियम स्मेल्टिंग इंडस्ट्रीज आहेत. मग तिथे जर मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर तिथे रोड्स, रस्ते डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. बेंगलोर सारखं एखादं सर्व्हिस हब असेल, आयटी हब असेल तर तिथे रोड्स, रेल्वेज पेक्षा जास्त प्रायोरिटी आपण हाय स्पीड इंटरनेटला देऊ शकतो. लक्षात येते. पोर्ट सिटी असेल मुंबई सारखी, कोलकाता सारखी, तर त्या पोर्टला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आपण तिथे लॉन्च करू शकतो. म्हणजे काय की जर एखाद्या शहराचं जर प्रायमरी फंक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर त्याला धरून तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करता येतं. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये लूप होल्स काय काय आहेत की पहिली गोष्ट, आज घडीला भारतातली खूप सारी जर शहरं तुम्ही पाहिले ना तर ती डायव्हर्सिफाईड फंक्शन्स दाखवतात. म्हणजे पुणे जरी आयटी हब असलं तरी ते एज्युकेशनचं पण हब आहे. पुणे हे सदर्न कमांडचं हेडक्वार्टर म्हणजे ते डिफेन्स टाउन पण आहे. प्लस पुणे हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी पण ओळखलं जातं. म्हणजेच काय की आजची जी शहरं आहेत ही मल्टी फंक्शनल आहेत. दुसरी गोष्ट काय होतं की आजची जी शहरं आहेत तर ती खूप झपाट्याने वाढत चाललेली आहेत. अर्बन स्प्रॉल आहे, रुरल अर्बन कॉन्टिनम आहे, किंवा ग्रामीण भाग आणि जो नागरी भाग आहे तर त्याच्या दरम्यानचा पट्टा खूप वेगाने बदलत चाललेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशोक मित्रांच्या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला इन्क्लूड करता येत नाही. लक्षात आलं. सो हे काही त्याचे लूप होल्स आपल्याला दाखवता येते. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्राला शेजारी राज्यांसोबत कोणत्या समस्या आहेत तर ह्याच्या बाबतीमध्ये हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कडेने जी काही राज्य आहेत तर त्या राज्यांसोबत आपले काही ना काही छोटे मोठे इश्यूज चालू आहेत. बघा, सगळ्यात फेमस आणि महत्वाचा कर्नाटका सोबत आपल्याला माहितीये की बेळगाव, कारवार, निपाणी ह्या शहरांवरून किंवा ह्या प्रदेशावरून कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद आहे. पुढे महाजन समितीने बघा हा रिजन बेळगाव वगैरे जे आहे ते कर्नाटकला दिलेलं, त्याला सुप्रीम कोर्टमध्ये आपण त्याला चॅलेंज केलेलं महाराष्ट्राने, तर ती केस अजूनही तिथे चालू आहे. सो कर्नाटकाबद्दल बेळगाव, निपाणी, कारवार हा इश्यू आहे. दुसरं जर पाहिलं तर तेलंगणा सोबत जर पाहिलं तर चंद्रपूर मधले 14 वगैरे अशी गावं आहेत की तिथे ड्युएल ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला दिसतं. म्हणजे ती जी 14 गावं आहेत ती महाराष्ट्रामध्ये पण असतात आणि तेलंगणामध्ये पण आहेत. सो हा पण एक इश्यू आहे. गुजरातमध्ये जर वरती आपण गेलं तर गुजरातमध्ये दमनगंगा, तापी, नर्मदा ह्यांच्या पाणी वाटपावरून वाद आहे.
नर्मदेच्या पाणी वाटपावरून आपला MP सोबत सुद्धा वाद आहे. त्याच्यानंतर खाली गोव्यामध्ये जर गेलं तर जी मांडोवी किंवा म्हादेई नदी आहे, म्हादेई नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाचा वाद आहे. तिलारी धरण आहे, त्या तिलारी धरणाचा सुद्धा आपल्याकडे वाद आहे. छत्तीसगड सोबत जर पाहिलं तर छत्तीसगड सोबत जे नक्षल कारवाया आपण करतो, तर त्या नक्षल कारवायांच्या वरून सुद्धा त्याचं जे कॉर्डिनेशन आहे, तर त्या कॉर्डिनेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा काही इश्यूज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे उत्तरामध्ये लिहू शकता. ठीक आहे. सो हा झाला 6वा प्रश्न. देन नेक्स्ट आहे, हा पण करंट अफेअर्स मध्ये, हा प्रश्न मी लिटरली आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा मी टाकलेला कारण ते खूपच म्हणजे एक्सपेक्टेड प्रश्न होता हा. की इंडिया आणि युएसचं जे ट्रेड वॉर आहे, तर त्याच्यावरती हा प्रश्न आहे. अमेरिकेने नुकत्याच लादलेल्या शुल्कांमुळे भारतासाठी बदलणाऱ्या व्यापाराच्या रचनेचे टीकात्मक परीक्षण करा. आता हा प्रश्न काय आहे की ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने भारतावरती 50% टेरिफ लागू केलं. आता ह्या 50% पैकी 25% जे होतं ना, हे प्युनिटिव्ह होतं. प्युनिटिव्ह म्हणजे काय की आपण रशियाकडून ऑइल घ्यायचो, तर ते ऑइल आपण घेतोय म्हणून हा 25% टेरिफ लावलेलं, आणि 25% जे होतं ते रेसिप्रोकल होतं. म्हणजे तुम्ही आम्हाला टॅक्स लावताय तर आम्ही पण तुम्हाला टॅक्स लावू, अशा हिशोबात ते होतं. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं ना, तर हे जवळजवळ 12% आणि केवळ 2.2% युएस आणि इंडियाच्या दरम्यान जे टॅक्सिंग होतं ते 12% आणि 2.2%च्या आसपासच होतं. तर ते दोन्ही चेंज करून ते डायरेक्ट 25% रेसिप्रोकल केलं. रिसेंटली बघा, हे जे 50% आहे, ह्या 50% वरून फेब्रुवारीमध्ये त्यांनी ते 18% वरती आणलेलं आहे अमेरिकेने. लक्षात आलं? सो त्याचे परिणाम काय काय झाले बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे अमेरिकेची मागणी होती की जे ऍग्रिकल्चरल जे प्रोड्यूस आहे, तर त्याच्यावरचं टॅरिफ तुम्ही कमी करा. भारताने सांगितलं की त्याला आम्ही लगेच ओपन करणार नाही, कारण भारताची इकॉनॉमी ऍग्रिकल्चर वरती खूप सारे डिपेंडंट आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चरल सेक्टर आम्ही पूर्णपणे ओपन करणार नाही. तरी सुद्धा काही रिजन्समध्ये आपण ते ओपन केले, म्हणजे अमेरिकेमधून सोयाबीन वगैरे किंवा कॉटन वगैरे काही स्पेसिफिक एरियाज आहेत, टोबॅको वगैरे, तर त्याच्यासाठी ते काही प्रमाणामध्ये आपण ओपन केलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्याचा परिणाम काय झाला की आपलं जे युएसला होणारं जे एक्सपोर्ट आहे तर ते कमी झालं. रशियाकडून ऑइल इम्पोर्ट जो आपण करायचो ते कमी झालं. दुसरी गोष्ट काय झाली, ह्याचं एक बाय प्रॉडक्ट जर तुम्ही पाहिलं तर जी चायना +1 स्ट्रॅटेजी आहे, चायना +1 स्ट्रॅटेजी काय आहे की ज्या मोठ्या मोठ्या MNCs असतात, म्हणजे हे फॉक्सकॉन वगैरे ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा MNCs आहेत, तर ते काय करतात की फक्त चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग न करता चायनासोबत इतर पण देशांमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करू. कारण झालं काय की जेव्हापासून गेल्या काही वर्षांमध्ये US आणि चायनाच्या दरम्यान ट्रेड वॉर्स चालू झाले, तर त्याचा थेट फटका त्या MNCsला बसू लागला. म्हणून त्यांनी असं ठरवलं की चायनामध्ये आपलं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे ते तसंच ठेवून चायनासोबतच दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग सुरू करूयात. मग त्या दुसऱ्या देशांमध्ये काय कोण कोण येतं, मग इंडिया आहे, व्हिएतनाम आहे, थायलंड आहे, फिलिपिन्स आहे, ह्या देशांना त्यांनी इन्क्लूड केलं. आणि त्याचाच परिपाक बघा की भारतामध्ये सुद्धा आयफोनचं प्रोडक्शन सुरू झालं. लक्षात आलं? सो इथे हे जे चायना +1 स्ट्रॅटेजी आहे त्याला सुद्धा एज आपल्याला मिळाला. दुसरी गोष्ट, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश ह्यांच्यावरती जर पाहिलं तर आय थिंक 20%च्या आसपास टेरिफ आहे. भारतावरती ते 18% आहे. चायनासोबत ते लिटरली ते 45% ते जातं. सो थोड्याफार प्रमाणामध्ये इथे भारताला बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये एज मिळतो. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर भारतातील मोठ्या शहरांमधील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या मर्यादा उलगडून सांगा. खूप गाजावाजा करत आपण ह्या स्मार्ट सिटीजचे प्रोजेक्ट्स आपण सुरू केले, बट अनफॉर्च्युनेटली आत्ता घडीला जर पाहिलं तर ह्या स्मार्ट सिटीज पैकी जवळजवळ 49% जे स्मार्ट सिटीजचे प्रोजेक्ट्स आहेत तर ते थांबलेले आहेत, पार्शली कम्प्लीट आहेत. फार कमी प्रोजेक्ट्स आहेत की जे पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पहिलं जर कारण तुम्ही पाहिलं तर हे एरिया स्पेसिफिक प्रोजेक्ट्स होते. म्हणजे काय की एखादा आता पुणे शहर आहे, तर पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटी हा प्रकल्प जो आहे तो बानेर वगैरे ह्या रिजनमध्ये लागू केला. आता त्याचा परिणाम काय झाला की पुणे शहरामधला फक्त हा बानेरचा जो एरिया आहे तेवढाच डेव्हलप झाला, पण 90% ऑफ द जे पुणे आहे तर ते तसंच मागास राहिलं. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही स्मार्ट सिटीज डेव्हलप करता तर तिथे स्मार्ट नागरिक पण पाहिजेत
आपल्याकडे स्मार्ट नागरिक म्हणजे डिजिटल लिटरसी जर पाहिली तर ती एवढी जास्त नाही जेवढी वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. सो त्याचा पण फटका बसतो. दुसरी गोष्ट, स्मार्ट सिटीजमध्ये तुम्ही जे काही चांगले रस्ते, इलेक्ट्रिकचं जाळं, इंटरनेटचं जाळं, झाडं वगैरे जे लावलेले आहेत त्याचा मेंटेनन्स खर्च असतो, तर तो खर्च पण इथे करणं अवघड होऊन बसलं. दुसरी गोष्ट, स्मार्ट सिटीजच्या डेव्हलपमेंटसाठी स्पेशल पर्पज व्हेकल्स शासनाने सुरू केले आणि हे जे SPVs होते तर त्यांचे जे ऑफिशियल्स होते त्यांची वारंवार बदली होणं. दुसरी गोष्ट, ह्या SPVs आणि ज्या लोकल अर्बन बॉडीज आहेत तर त्यांच्यामध्ये वाद होणं ही गोष्ट फार कॉमन झाली. कारण ज्या लोकल अर्बन बॉडीज आहेत आणि ह्या ज्या SPVs आहेत स्मार्ट सिटीच्या, ह्या दोन्ही वेगवेगळं काम करायच्या. सो त्याच्यामुळं स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, SPVs आणि अर्बन लोकल बॉडीज ह्यांच्यामध्ये कॉर्डिनेशनचा अभाव होता आणि त्याच्यामुळेच खूप सारे ह्या ज्या स्मार्ट सिटीज आहेत ह्या स्मार्ट सिटीज पूर्णपणे त्याचं जे पोटेन्शियल आहे तर ते देऊ शकल्या नाहीत. सो हे तुम्ही बेसिक इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आता पुढचा आहे पंचायत राज संदर्भामध्ये, की भारतातील नियोजनाच्या विकेंद्रीकरणामध्ये पंचायत राज व्यवस्थेने उत्प्रेरक भूमिका बजावलेली आहे. त्याने कॅटलिस्ट म्हणून काम केलेलं आहे. 1992 साली जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली तर ती 73वी 73rd आणि 74 जी अमेंडमेंट आहे तर ती खूप महत्वाची मानली गेली. कारण त्याच्यामुळं जे शासन आहे ते लोकांच्या हातामध्ये गेलं. म्हणजे बॉटम अप अप्रोच आपण त्याला म्हणतो. सुरुवातीला कसं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि खाली लोक होती, पण स्टेट गव्हर्नमेंटच्या खाली आता परत मग 3 लेवलला त्रिस्तरीय रचना आपण ही लागू केली. काही राज्यांनी ती पूर्ण आहे अशी स्वीकारली, काही राज्यांनी त्याच्यामध्ये काही बदल केले. सो ही जी सिस्टम आली पंचायत राज सिस्टम, तर त्यांनी डिव्होल्युशन ऑफ पॉवर झालं. जी सत्ता आहे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. म्हणजे इथे DPCची स्थापना झाली बघा, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी 243 ZD, तर त्याच्या अंडर आपण DPCची स्थापना केली, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. सो त्याच्यामध्ये ग्रामपंचायती, नगरपंचायतींचं जे काही गोष्टी आहेत तर त्याचा एक कॉमन आराखडा तयार केला गेला. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना होऊ लागला. दुसरी गोष्ट, भारतासारख्या स्टेटमध्ये बघा रिझर्वेशन खूप चांगल्या पद्धतीने दिलं गेलं. म्हणजे महिलांसाठी 50% वगैरे आपण जागा इथे राखीव ठेवल्या. SC, ST, OBCs ह्यांना आपण रिझर्वेशन लागू केलं. सो ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे इश्यूज सुरू झाले. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या ज्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स होत्या तर त्यांच्यामध्ये फंड्सची कमी होती, त्यांच्याकडे निधीचा अभाव होता. कारण त्यांना जो मिळणारा निधी आहे तर तो स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळत होता, त्यामुळे निधीची कमतरता. दुसरी गोष्ट, जे सरपंच किंवा जे सदस्य निवडून आले तर त्यांच्यामध्ये इफिशियन्सीची कमी होती, ट्रेनिंग कमी होतं, म्हणजे कुशलता जे स्किल्स होते तर ते त्यांच्यामध्ये कमी होते. ऍक्च्युअल जे डिव्होल्युशन ऑफ पॉवर आहे तर ते फार कमी झालेलं दिसतं. म्हणजे आयडियली जे 29 सब्जेक्ट्स होते, कृषी वगैरे वगैरे वगैरे, पाणी वगैरे, हे सगळे 29 सब्जेक्ट्स डिव्होल्युशन करायचे होते, पण त्याचं डिव्होल्युशन स्टेट वाईज फार कमी झालेलं दिसतं. लक्षात आलं? सो विकेंद्रीकरण व्यवस्थित नाही झालं, निधीची कमतरता होती. प्रॉक्झी लिडरशिप आली. प्रॉक्झी लिडरशिप म्हणजे काय, की नावालाच फक्त महिला सरपंच असते. ऍक्च्युअली गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सरपंच महिला असते पण काम तिचं ती नवरा करत असतो. सो हे जे प्रॉक्झी लिडरशिप आहे तर ती वेगाने इथे पॉपअप होऊ लागली. असे खूप सारे इश्यूज इथे पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स मध्ये निर्माण झाले. हे सगळं तुम्ही इथे मेन्शन करू शकता. देन नेक्स्ट, नीती आयोगाच्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा सामान्य गरिबी निर्देशांकाच्या पलीकडे जातो, चर्चा करा. तसा हा अवघड प्रश्न होता. 2021 मध्ये नीती आयोगाने हा MPI लॉन्च केलेला, जो पुढे 2023 मध्ये त्यांनी अपडेट केलेला होता. जो UNDPचा ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याच्यानुसारच किंवा त्याच्यासारखाच हा दारिद्र्य निर्देशांक नीती आयोगाने राष्ट्रीय स्तरावरती लागू केलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी 3 जे मेजर इंडिकेटर्स आहेत तर त्याच्या अंडर 12 सब इंडिकेटर्स त्यांनी काढलेले, मी ज्याच्यामध्ये लोकांची बँक खाती किती आहेत, महिलांचा सहभाग कसा आहे, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये, हेल्थ मध्ये वगैरे वगैरे, असे त्यांनी काही सब इंडिकेटर्स आयडेंटिफाय केले आणि त्यांचे इश्यूज काय काय किंवा त्यांच्यानुसार त्यांनी हे MPI मोजायला सुरुवात केली. ठीक आहे. आता ते कसं मोजलं जातं वगैरे वगैरे त्याच्या डिटेलमध्ये काही मी जात नाही. आता ह्याचे पण अगेच इश्यूज काय काय तयार झाले की त्याच्यामध्ये जो डेटा अवेलेबल व्हायचा
तर तो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो आहे तर तिथून तो डेटा MPI साठी वापरला जातो. मुळातच जे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेज आहेत ते दर 5 वर्षांनी होतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जो डेटा मिळतो तो दर 5 वर्षांनी मिळतो. दुसरी गोष्ट, इथे किती मुलांनी शिक्षण घेतलंय एवढंच मोजलं जातं, पण त्या शिक्षणाचा दर्जा काय आहे हे इथे मोजलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, इन्कम मध्ये जी इनइक्वॅलिटी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने मोजली गेली नाही. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर पॉवर्टी मोजण्यासाठी आपल्याला माहितीये की आधी म्हणजे पॉवर्टी लाईन किंवा ती मॉनिटरी टर्म्स वरती मोजली जायची. तेंडुलकर सेनगुप्ता जी कमिटी होती तर त्यांनी ते मॉनिटरी टर्म्स वरती सांगितलेलं किंवा कॅलरीज टर्म्स वरती पॉवर्टी लाईन आखलेली. बघा, आपल्याला तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलं असेल की 32 रुपये वगैरे ही पॉवर्टी लाईन मांडली गेली. सो सुरुवातीच्या काळामध्ये फक्त इन्कम आणि मिळणारी कॅलरी ह्याच्यावरतीच गरिबी रेषा ही आखली जायची. मग नंतर मात्र MPI मध्ये पैशांच्या व्यतिरिक्त किंवा मॉनिटरी टर्मच्या व्यतिरिक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेल्थ, एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड झाल्या. पण त्या नुसत्याच इन्क्लूड झाल्या, ऍक्च्युअली त्याच्यामधला तफावत मोजणं हे अवघड होऊन बसलं. लक्षात आलं? सो नुसतं शिक्षण मिळतंय पण त्या शिक्षणाचा दर्जा काय आहे हे मोजता येत नाही. लक्षात येते हे? सो असे काही मुद्दे इथे तुम्ही मेन्शन करू शकता. प्लस ग्रामीण भागामध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या सबसिडीज दिली जातात तर त्या सबसिडीज वगैरे पण इथे आपण MPIs मध्ये मेजर करत नाहीत. असे काही लूप होल्स इथे राहिले. हे थोडक्यामध्ये तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर वरती जो प्रश्न होता त्याचंच एक्सटेन्शन पुढे येतं बघा, की एकूण प्रजनन दर TFR वेगाने घसरल्यामुळे भारताचा 2050 पर्यंतच्या जन्माच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे, विस्तृत करा. आता भारतामध्ये मगाशी जसं मी तुम्हाला म्हणलं की जो टोटल फर्टिलिटी रेट आहे तर तो 1.94 पर्यंत कमी झालेला आहे, जो रिप्लेसमेंट लेवल पेक्षा ही कमी आहे. ठीक आहे. रिप्लेसमेंट लेवल आपण म्हणतो 2.1. TFR हा 2.1 असेल तर ती पॉप्युलेशन रिप्लेस केली जाते, पण भारताचा तो झालेला आहे 1.94च्या आसपास, म्हणजे तो कमी आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये प्रादेशिक विषमता पण दिसते. म्हणजे जे दक्षिणेकडचे जे राज्य आहेत, तामिळनाडू, केरळ, इव्हन महाराष्ट्राचं जरी पाहिलं तर तो रिप्लेसमेंट लेवलच्या खाली आहे. पण नॉर्थ कडची जी राज्य आहेत, बिहार, UP वगैरे ह्या भागामध्ये, वेस्ट बेंगॉल, इथे अजूनही हा TFR हा 3-4च्या आसपास पण गेलेला दिसतो. सो इथे प्रादेशिक विषमता पण आपल्याला असलेली दिसते. सो आता इथे प्रश्न काय आहे की TFR वेगाने घसरल्याने भारतामध्ये 2050 पर्यंत जन्माच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. आता हे होऊ शकतं का? येस, हे होऊ शकतं. 2050-60 पर्यंत भारताची पॉप्युलेशन पीकवर जाईल आणि तिथून पुढे ती कमी होईल आणि त्याच्यानंतर डेमोग्राफिक विंटर सारखी सिच्युएशन तयार होऊ शकते. आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इटली, जपान किंवा काही जे ईस्ट युरोपियन कंट्रीज आहेत, इटली वगैरे, तर इथे पॉप्युलेशन घटण्याचा धोका आहे. रादर ती घटत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स काय होतात की वर्किंग पॉप्युलेशन कमी होते, जे कार्यकारी लोकसंख्या असते ती कमी होते. भारतातही ते होऊ शकतं. डिपेंडन्सी पॉप्युलेशन वाढते, म्हणजे जे वृद्ध लोक आहेत त्यांचं प्रमाण वाढतं, त्यांच्यावरती सोशल सिक्युरिटीवरती खर्च वाढतो. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय? हे त्यांची हेल्थ, पेन्शन वगैरे त्याच्यावरचा खर्च वाढू शकतो. सो हा एक मुद्दा आहे. पुढे जाऊन भारताला मे बी पॉलिसीमध्ये पण काही चेंजेस करावे लागतील, जसं चायनाने केलं होतं बघा. सुरुवातीला 1 चाइल्ड पॉलिसी होती, नंतर त्यांनी ती रिव्हर्स केली, कारण त्यांनाही जाणवलं की फ्युचरमध्ये आपली पॉप्युलेशन कमी होऊ शकते. सो भारतामध्ये पण हे होण्याचा धोका आहे. सो हे सगळं का होत चाललंय? तर पहिलं म्हणजे एज्युकेशनची लेवल वाढत चाललेली आहे. फिमेल एज्युकेशन प्रायमरली वाढत चाललेलं आहे. कॉन्ट्रासेप्टिव्हचं महत्व लोकांना कळलेलं आहे. अर्बनायझेशन वाढलेलं आहे. लोकांचं लिव्हिंग स्टाईल वाढलेलं आहे. मुलं वाढवण्याचा खर्च वाढलेला आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या संगोपनाचाच खर्च खूप वाढलेला आहे. आणि पुढे डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेलमध्ये पण हे आपल्याला कळतं की जसं जसं डेव्हलपमेंट, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जातं तसं जसं जो बर्थ रेट आहे तो कमी कमी होत जातो. हेच भारतामध्ये पण आपल्याला दिसतंय. मग ह्याला काउंटर करायचं असेल किंवा ह्याला जर युटिलाइज करायचं असेल, पहिली गोष्ट सध्या स्थितीमध्ये भारतामध्ये बघा की यंग पॉप्युलेशनचं प्रमाण जास्त आहे, वर्किंग पॉप्युलेशनचं प्रमाण जास्त आहे, आणि हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे तो जर आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करायचा असेल तर आपल्याला स्किल्स इम्पार्ट करणं, एज्युकेशन प्रॉपरली व्यवस्थित देणं, हेल्थ न्यूट्रिशन वरती काम करणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत.
फिमेल ज्या आहेत त्यांना वर्कफोर्समध्ये इन्क्लूड करून घेणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि हे सगळं जर आपण केलं तर मग जी वाढणारी पॉप्युलेशन आहे तर ती वाढणारी पॉप्युलेशन कमी होण्याच्या आतच आपण डेव्हलप होऊ. म्हणजे इन्स्टेड ऑफ बिकमिंग ओल्ड, आपण ओल्ड होण्याच्या आधीच आपण रिच बनू शकतो. तर हा मुद्दा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि त्याच्यानंतर लास्ट जो क्वेश्चन आहे, इंडो म्यानमार रिलेशन बद्दल तुम्हाला विचारलंय आणि देअर इम्पॅक्ट ऑन द जिओ पॉलिटिक्स. आणि ती आता सध्या भारत आणि म्यानमारचे जे रिलेशन्स पाहिले तर ते काही खूप चांगले आहेत अशातला भाग नाही. कारण 2014 मध्ये जेव्हा तिथे मिलिटरी कूप झाला, जुंता गव्हर्नमेंट आलं, त्याच्यानंतर भारताने जे नॉन इंटरफरन्सचा जो किंवा न्यूट्रल राहण्याचा जो स्टान्स पकडलाय, त्याला खूप सारे इतर कंट्रीजनी पण त्याला क्वेश्चन केलेलं आहे. इंडो आणि म्यानमारचं जर रिलेशन तुम्ही पाहिलं तर काही महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत जे भारत आणि म्यानमार एकत्रितपणे करतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रोजेक्ट होता कलादान रिव्हर, मल्टी मॉडल प्रोजेक्ट होता हा. सो म्यानमारच्या दक्षिणेला सित्वे नावाचा एक बंदर आहे. तर हे बंदर इंडिया डेव्हलप करते आणि त्या सित्वे बंदरापासून एक कलादान नावाची रिव्हर वरती थोडीशी नॉर्थला आहे. तर ती नदी अशी एक्सटेंड करून पुढे कलादान रिव्हर थ्रू भारताला जो नॉर्थ ईस्ट इंडिया आहे तर तो समुद्राशी जोडता येईल. म्हणजे मिझोराम, म्यानमार वगैरे, मिझोराम, मणिपूर वगैरे हा जो रिजन आहे तर तो रिजन डायरेक्ट समुद्राला जोडण्यासाठी हा कलादान रिव्हर प्रोजेक्ट महत्वाचा आहे. अनफॉर्च्युनेटली ह्या सित्वे बंदरावरती वगैरे तिथल्या मिलिटरीनी कंट्रोल केल्यामुळं हा प्रोजेक्ट सध्या हॉल्टवरती आहे. दुसरं, म्यानमारच्या दक्षिणेला कोकोज आयलंड आहे किंवा क्याकपो वगैरे असं काहीतरी ते आयलंड आहे. तर त्या रिजनवरती सुद्धा चायनाचं होल्ड आहे, चायनाचं नेव्हल बेस आहे कोकोजवरती. तर त्याला काउंटर करण्यासाठी सुद्धा हा सित्वे बंदराचा भाग भारतासाठी महत्वाचा आहे. पण अगेन म्यानमारमध्ये चायनाचा वाढता प्रभाव बघता भारताला सुद्धा तिथे काळजी करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, म्यानमार वगैरे हे BRI जो प्रोजेक्ट आहे चायनाचा त्याचा सुद्धा हिस्सा आहे. सो त्याचा सुद्धा भारतावरती एक नाही म्हणलं तरी नकारात्मक परिणाम आहे. दुसरी गोष्ट, जे गंगा मेकॉन कॉर्पोरेशन आहे किंवा जी भारताची लुक ईस्ट पॉलिसी आहे, आसियानमध्ये भारताचा इंटरेस्ट आहे, बिमस्टेक ही जी ऑर्गनायझेशन आहे, अशा सर्व ठिकाणी इंडिया आणि म्यानमारच्या दरम्यान रिलेशन्स आहेत. पण ते बऱ्यापैकी आता ते हळूहळू थोडेसे सॉर स्टेटमध्ये चाललेले आहेत. तरी सुद्धा आज घडीला भारत हा म्यानमारचा चौथा मेजर ट्रेडिंग पार्टनर आहे. दुसरी गोष्ट काय की इथे ड्रग ट्रॅफिकिंग वगैरेचा सुद्धा एक भाग आहे जो म्यानमार आणि इंडियाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. रोहिंग्या जे मुस्लिम्स आहेत तर त्यांचं जे काही इलिगल इमिग्रेशन भारतामध्ये होत आहे तिथल्या सिव्हिल वॉर्समुळे, तर त्याचा थेट परिणाम नॉर्थ ईस्ट मधली जी डेमोग्राफी आहे त्याच्यावरती होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बेसिकली मेन्शन करू शकता. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम पेपर 2. पेपर 2 जर तुम्ही पाहिला तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, अनालिटिकल पेपर होता, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते. पण जर तुम्ही करंट अफेअर्सचं वाचन व्यवस्थित केलेलं असेल, प्रत्येक टॉपिक ना टॉपिक तो सध्या कसा रेलेव्हंट आहे हे जर अभ्यासलेलं असेल तर हा पेपर नक्कीच तुम्हाला सोपा जाईल. सो थँक्यू सो मच.